बघा ठीक आहे. बघा टेस्ट नंबर 4. आता याच्यामध्ये बघा की आजच्या टेस्टची जी थीम आहे ती थीम काय आहे बघा. आता बेसिकली जेव्हा पॅसेज डिझाईन करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमची कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा फोकस आहे या गोष्टीला मॅक्सिमम टेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं रिझन पण आहे की आयोगाचं जवळजवळ 60 to 80% पेपर तुमचा अप्रॉक्सिमेटली हा फक्त फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन चेक करतो, ठीक आहे. आणि जे 20% जे आहे 20% to 30% जो आहे तो आपला पेपर जो आहे तो तुमचा आकलन बेस आहे, कॉम्प्रिहेन्शनवर आहे किंवा तुम्हाला किती पॅसेज कॉम्प्रिहेंड झालेलं आहे त्या आधारावर बनवलेलं आहे. आता 51 ते 80पर्यंत जर आपण बघितलं तर केस स्टडी जे आहे त्या डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन जे आहेत ते इझी ठेवलेले आहेत या टेस्टमध्ये पर्टिक्युलरली, किती इझी आहेत. पण तुम्ही जर रिझनिंगचा पार्ट बघितला असेल तर त्याच्यामध्ये ट्राय केलं आहे की पझल सोडून, ठीक आहे, पझल इझी ठेवलेलं आहे, पण पझल सोडून जे काही तुम्हाला प्रश्न दिसतील या टेस्टमध्ये ते थोडेसे आउट ऑफ बॉक्स, म्हणजे तुमच्या रेग्युलर सोर्समध्ये ते सापडणार नाही आहे, त्या रिलेटेड क्वेश्चन सापडणार नाही आहेत आणि ते थोडंसं तुम्हाला अनकम्फर्ट करतील अशा लेवलचे क्वेश्चन्स इथं ठेवलेले आहेत की तुम्हाला बघून ते नाविन्य असेल. आणि नवीन गोष्ट आपण जर बघितली तर आपण अनकम्फर्ट होतो. तर त्यामुळं या पेपरमध्ये 51 पासून 80पर्यंत जर 75पर्यंत विशेष जर क्वेश्चन्स पाहिले तर ते तुम्हाला अनकम्फर्ट करतील. जरी ते तुम्हाला अनकम्फर्ट करत असले हे क्वेश्चन्स तरीही त्या क्वेश्चनमध्ये फक्त लॉजिक आणि तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी या दोनच गोष्टी टेस्ट केलेल्या आहेत. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जरी बघितले असले तरी, मॅथ्स जरी असलं किंवा ते मॅथमॅटिक्स जरी दिसत असलं तरी तुमचं फक्त त्याच्यामध्ये लॉजिक आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी या दोनच गोष्टी चेक करायचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तर तसा पेपर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या पेपरमध्ये मीडियम पॅसेज सोपे असं कन्सिडर करता येईल आणि काही म्हणजे 60% क्वेश्चन जे आहेत ते पॅसेजमध्ये इझी आहेत. ॲप्टिट्यूडमध्ये नाविन्याचा एलिमेंट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघूयात 1 ते 5पर्यंतचे क्वेश्चन बघूयात. पॅसेज नंबर 1 बघा. पॅसेज नंबर 1, पुढील दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधानांची निवड करा. त्यांनी विचारलेलं आहे की अयोग्य विधान काय आहे. पहिलं विधान बघा, औद्योगिक क्रांतीनंतर 150 वर्षांनी कार्बन चक्राचे संतुलन बिघडायला सुरुवात झाली. आणि दुसरं आहे, परिसंस्थेच्या सक्रियतेसाठी अन्नाची पर्यायी ऊर्जेची गरज असते. आता बघा की औद्योगिक क्रांतीनंतर 150 वर्षांनी असं आहे, पण उतार्यामध्ये जो उल्लेख आहे तो कसा आहे बघा. इथं त्यांनी दिलेला आहे की गेल्या 150 वर्षापासून म्हणजेच मुख्यतः औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन चक्राचे संतुलन बिघडायला सुरुवात झाली. याचा अर्थ काय की 150 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर जास्तीत आपण असं इन्फरन्स काढू शकतो की कार्बन चक्रामध्ये बिघाड व्हायला चालू झाला. पण इथं काय म्हणतंय की औद्योगिक क्रांतीनंतर 150 वर्षांनी, म्हणजे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यानंतर परिसंस्थेच्या सक्रियतेसाठी अन्नाची पर्यायी ऊर्जेची गरज असते. आता परिसंस्थेच्या सक्रियतेबद्दल पॅसेज काही बोलतोय का, तर आपण पहिला जर पॅरेग्राफ बघितला तर याच्यामध्ये आपल्याला कार्बन चक्र याच्याबद्दल दिसतं, पण परिसंस्थेचं जे सक्रियता आहे याच्याबद्दल आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला कुठेही भाष्य करताना आढळत नाही आहे, ठीक आहे. ऊर्जेबद्दल इथं उल्लेख आलेला आहे की ऊर्जा उत्सर्जन, शोषण, पण ही सगळी जी माहिती आहे ही सगळी कशाबद्दलची माहिती आहे, ते कर्बचक्र बद्दलची पहिले 2 पॅरेग्राफ त्यांनी दिलेले आहेत किंवा पहिला पॅरेग्राफ विशेषतः. त्यामुळं उतार्यामध्ये जे आहे की परिसंस्थेच्या सक्रियतेसाठी अन्नाची पर्यायी ऊर्जेची गरज असते, सक्रियतेबद्दल काहीही भाष्य नाही. त्यामुळं हे विधान जे आहे हे विधानही चुकीचं आहे. त्यामुळे एचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3. दुसरा बघा, उतार्यामध्ये कोणत्या व कोणकोणत्या चक्राबाबत चर्चा केलेली आहे. आता मी आत्ताच म्हटलेलं आहे की पहिला पॅरेग्राफ जर आपण वाचला तर ते पूर्ण पहिला पॅरेग्राफ काय सांगतं की वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात, त्याच्या सहाय्याने ते कार्बोहायड्रेट्स तयार करतात, ते परत रासायनिक संश्लेषण प्रथिने साखर तयार होते, ते अन्न म्हणून प्राणी खातात, आणि उत्सर्जन आणि शोषणातून ते पुन्हा कार्बन डायऑक्साईड व पाण्यात रूपांतर होऊन वातावरणात मिसळतात. अशा प्रकारे कर्बवायूचे चक्रीकरण होतं. तर हे कर्बवायूचं चक्रीकरण आहे का, आहे. सेकंड काय बघा की नत्रचक्र. आता हा जर तुम्ही सेकंड लास्ट पॅरेग्राफ जर बघितला तर याच्यामध्ये टोटल जे आहे हे नत्रचक्राबद्दलच भाष्य केलेलं आहे. तर ते नत्रचक्र आहे का, तर आहे. ऊर्जा चक्राचा कुठेही उल्लेख नाही आहे बघा. ऊर्जा चक्राविषयी कोणतंही भाष्य उतारा करत नाही, त्यामुळे हे नाही. जलचक्र याच्याबद्दलही कुठलाही प्रकारचं जो उतारा आहे भाष्य करत नाही की जलचक्राचं सायकल कशी आहे हेही भाष्य करत नाही. त्यामुळं याचं उत्तर आहे 2चं पर्याय क्रमांक 2, 1 आणि बी
ए आणि बी. तिसरं बघा, काय खरे आहे? जीवसृष्टीतील नत्रवायूच्या तुलनेत कार्बनचे प्रमाण अत्यल्प आहे. सेकंड आहे, वनस्पती, सूर्यप्रकाश, पाणी, हरितद्रव्य यांच्या सहाय्याने कार्बोहायड्रेट्स तयार करतात. आता पहिलं विधान बघा, जीवसृष्टीतील नत्रवायूच्या तुलनेत कार्बनचे प्रमाण अत्यल्प आहे. आता बघा की एक तर मुळात नत्रवायूचा जो उल्लेख आलेला आहे तो इथे आलेला आहे. वातावरणातील एक प्रमुख, आता हा कशातला आहे? जीवसृष्टीतील नाही आहे. वातावरणात एक प्रमुख वायू नत्रवायू आहे आणि त्याच्या हवेतील प्रमाण 78% आहे आणि सर्व जीवांना नत्रवायूची आवश्यकता असते. आणि कार्बनचं प्रमाण कमी आहे, 0.03 आहे. तर ते कशातलं आहे? हवेचं आहे. आता हे दोन्हीही जे आलेलं आहे की नत्रवायूचं 78% प्रमाण जे आहे ते कशातलं आहे? हवेमधलं आहे किंवा आपण वातावरणातलं म्हणू शकतो. आणि कार्बनचं जे 0.03% कार्बन डायऑक्साईडचं, कार्बनचं नाही आहे, कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे किंवा कर्बवायू जो आहे त्याचं प्रमाण जे आहे ते 0.03 आहे. पण इथं प्रश्न काय म्हणते बघा की जीवसृष्टीतील नत्रवायूच्या तुलनेत कार्बनचे प्रमाण, ना की कार्बन डायऑक्साईडचं, असंही म्हणत नाही, वायूचं नाही, तर कार्बनचं, ओव्हरऑल कार्बनचं. तर ते मुळात जीवसृष्टीतलं कार्बनचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहितीच नाही, पण वातावरणातलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे विधान जे आहे हे विधान असत्य आहे, त्यामुळे हे सत्य नाही आहे. सेकंड बघा, वनस्पती, सूर्यप्रकाश, पाणी, हरितद्रव्य यांच्या सहाय्याने कार्बोहायड्रेट्स तयार करतात. हे पहिल्याच पॅरेग्राफमध्ये आत्ताच वाचलं बघा, आपण ते इथंच दिलेलं आहे की वनस्पती पाण्याच्या सहाय्याने हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. सूर्यप्रकाश, पाणी, हरितद्रव्य पाण्याच्या सहाय्याने स्वतःचे अन्न म्हणजेच कार्बोहायड्रेट्स त्या तयार करतात. ठीक आहे, तर हे विधान जे आहे बी करेक्ट आहे, म्हणजे ए चुकीचं आहे. तर 3चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. 4 बघा, योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा. आता पहिले बघा, पर्यावरणातील अजैविक घटकाकडून जैविक घटकांकडे व जैविक घटकांकडून पुन्हा पर्यावरणाकडे होणाऱ्या चक्राच्या संक्रमणास पोषक द्रव्याचे चक्र असे म्हणतात. हे करेक्ट आहे. हा थोडंसं आपल्याला इन्फरन्स बेस आपण घ्यावा. आता हे जर बघितलं, हे कर्बचक्र आणि नायट्रोजन चक्र, हे दोन्ही चक्र काय आहेत? तर जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे, अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आहे. आणि हे जे चक्र आहे यालाच आपण काय म्हणतो की पोषण द्रव्याचं हे चक्र आहे, की दोन्ही पोषण द्रव्याचं आहे, ती दोन्ही सजीवांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे हे करेक्ट आहे. आता कर्बचक्राचे संतुलन बिघडण्यास केवळ जीवाश्म इंधनाच्या वापरातील बेसुमार वाढ हेच कारणीभूत नाही. ठीक आहे, हेच कारणीभूत नाही. आता हे असं आहे का? तर करेक्ट आहे हे स्टेटमेंट. का करेक्ट आहे? इथे बघा की औद्योगिक क्रांतीनंतर कर्बचक्राचे संतुलन बिघडायला सुरुवात झाली. यासाठी प्रामुख्याने 2 घटना कारणीभूत आहेत. एक म्हणजे जीवाश्म इंधनाचा बेसुमार वापर, ठीक आहे, आणि त्याचबरोबर इथे दिले बघा, त्याचबरोबर वनस्पतींची म्हणजे पर्यायाने अनियमित व बेसुमार जंगलतोड. तर ही जी की फक्त कर्बचक्राचे संतुलन बिघडण्यासाठी जीवाश्म इंधनाच्या वापरातील बेसुमार वाढ हेच कारण नाही, तर आणखी काय आहे? तर जंगलाची बेसुमार वाढ हेही कारण आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. फक्त हे एकच जबाबदार नाही, त्याच्यासोबत आणखी आहे. तर 4थ्याचं काय? दोन्ही विधानं करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा, क्वेश्चन नंबर 5 बघा, पुढील दिलेल्या विधानांचा अभ्यास करा व योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं आहे, कर्बवायूचे वातावरणातील वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे, त्याचबरोबर प्राणवायूचे प्रमाणही कमी होत आहे. आता सरळ उत्तरामध्ये दिलेलं आहे. कुठं दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे. याचा परिणाम असा की एकीकडे कर्बवायू मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळू लागला आहे, तर दुसरीकडे कर्बवायूचा वापर करणाऱ्या वनस्पती कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे कर्बवायूचे वातावरणाचे प्रमाण वाढत गेले आढळते व त्याचबरोबर प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम पृथ्वीच्या औष्णिक संतुलनावर होत आहे. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे. त्यामुळं हे पहिलं जे विधान आहे ते पहिलं विधान करेक्ट आहे 5चं. आता सेकंड बघा की वातावरणामध्ये नत्रवायूबरोबर अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईड आढळतात. हे पण डायरेक्ट मेन्शन इथे बघा. एक तर पहिल्यांदा इथं सांगितलं की वातावरणात एक प्रमुख वायू आहे नत्रवायू, आणि यानंतर त्यांनी शेवटच्या याच्यामध्ये सांगितलं आहे बघा की काही वेळा विजेच्या चमकण्याने वातावरणातील प्राणवायू नत्रवायूचा संगम होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होते, जे बाष्परूपातील पाण्यात विरघळते. म्हणजे याचा अर्थ काय की नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात आहे. आणि इथे पण दिलेलं आहे की सजीवाच्या मृत्यूनंतर कुजण्याच्या क्रियेमुळे अमोनिया वातावरणात मिसळला जातो. आणि इथं आपल्याला विधानच असं आहे की वातावरणामध्ये नत्रवायूबरोबर अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईड ही आढळते. आढळते का? तर आढळते. हे करेक्ट आहे की शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. 5चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. तर ठीक आहे, 5चं 3. बघा आता 6 ते 10 बघा. क्वेश्चन नंबर 6 बघा,
हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवून त्यांचे चेहरे स्कॅन करून कोविडची लक्षणे असलेले रुग्ण शोधायची जबाबदारी कोणत्या सॉफ्टवेअरवर आलेली आहे. आता इथं बघा, इथे शब्द महत्त्वाचा आहे की कोणत्या सॉफ्टवेअरवर आहे. आता याच्यातले जे सॉफ्टवेअर आहेत ते आहेत. आता टियान हे जे आहे हे काय आहे, सुपर कम्प्युटर आहे. त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, सरळ सरळ याच्यातला जो सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर काय आहे. इथे बघा, इथे फ्लोरिडामधला, ठीक आहे, टॅम्पा जनरल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवून त्यांचे चेहरे स्कॅन करून कोविडची लक्षणं असलेली रुग्ण शोधायची जबाबदारी या सॉफ्टवेअरवर सोपवली होती. तर सरळ सरळ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. ते सॉफ्टवेअर काय आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 7 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानाची निवड करा. अनेक कंपन्यांनी डीप लर्निंगचा वापर करून औषधे विकसित केली. आता उतार्यामध्ये डीप लर्निंगचा वापर केला असा उल्लेख आलेला आहे, पण डीप लर्निंगचा वापर करून त्यांनी औषधे विकसित केली असा उल्लेख नाही आहे. तर इथे बघा की MTDTI बरोबरच इन सिलिको मेडिसिन, SRI, बिओसायन्सेस अँड इकोटोज, बेनेव्हॉलंट AIच्या कंपनीही डीप लर्निंगचा वापर करून कोविडसाठीचं औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, पण इथं विधान काय आहे की त्यांनी विकसित केलेलं आहे. तर विकसित नाही आपण म्हणू शकतो, त्यांनी काय उतार्यामध्ये प्रयत्न करत होते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते कसं आहे, अयोग्य आहे. सेकंड विधान बघा की कोविड उपचारासाठी वापरण्यात आलेले रोबोट्स हे पूर्णपणे स्वयंचलित होते. तर आता ते पूर्णपणे स्वयंचलित होते का नाही, पण एक रोबोटचा उल्लेख आलेला आहे की तो स्वयंचलित नव्हता असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आता तो स्पष्ट उल्लेख जो आलेला आहे तो कुठं आलेला आहे, तर सरळ सरळ इथे बघा की UVD रोबोट्स जो आहे चीनमधल्या हॉस्पिटलमध्ये हे रोबोट्स विषाणू मारण्याकरता नेमले होते. हे रोबोट्स संपूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरत लेझर करणे सोडत विषाणू मारण्याचं काम करत होते. हे रोबोट्स पूर्णपणे स्वयंचलित नव्हते असा उल्लेख आहे. ठीक आहे, तर त्यामुळं कोविड उपचारासाठी वापरण्यात आलेले रोबोट्स हे पूर्णपणे स्वयंचलित होते असं आपल्याला निश्चित म्हणता येणार नाही. त्यामुळं 7 मधले ही दोन्ही विधानं जी आहेत, ही दोन्ही विधानं कशी आहेत, चुकीचे आहेत. त्यामुळं 7चं उत्तर काय यायला पाहिजे, योग्य विधान विचारलेलं आहे. ते दोन्ही अयोग्य आहेत, त्यामुळं यापैकी नाही. 8 बघा, उतार्यामध्ये कोणत्या रोबोटचा उल्लेख आलेला आहे. आता बघा की ऑलरेडी पहिल्या प्रश्नामध्येच ते सॉफ्टवेअर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे care.ai हे काय सॉफ्टवेअर आहे. तर 8 मध्ये हे care.ai हे जे आहे हे सॉफ्टवेअर आहे. तर त्यामुळे बी येणार नाही. आता बी येणार नाही म्हणजे हे पण येणार नाही, हे ठीक आहे. आता हे बी आहे, हे येऊ शकतं. आणि केवळ CDE म्हणजे ABE. आता ई पण आपल्याला चेक करायचं. टियान हे काय आहे, तर ते सुपर कम्प्युटर आहे, त्यामुळे ते पण येणार नाही, ऑब्जेक्टिव्ह आहे. तर रोबोटचा उल्लेख जे आलेला आहे एक आहे अलिबाबा सिटी इमेज ॲनालिटिक्स आहे, तर तो पण रोबोट नाही. म्हणजे ABE सोडून हे टेलिमेडिसिन रोबोट म्हणून आलेलं आहे. आणि UVD जे आता आपणच बघितलं की स्वयंचलित, पूर्णपणे स्वयंचलित नसणारा रोबोट जो चीनमधला आहे त्याचा उल्लेख आपल्या उतार्यामध्ये आला आहे, तो कुठला आहे, UVD आहे. तर त्यामुळे तेच आहे. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे हे सोडून बाकी जे आहेत ते रोबोट्स आहेत. 9 बघा, जोड्या लावा. अलिबाबा सिटी इमेज ॲनालिटिक्स, बेनेव्हॉलंट, त्यानंतर लिनियर फोल्ड अल्गोरिदम आणि पेगाइन मेडिसिन. तर यासंबंधी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता अलिबाबा सिटी स्कॅन याच्याबद्दल जर आपण बघितलं तर हे अलिबाबाचं शेवटच्या पॅराग्राफमध्ये उत्तर आलं आहे इथं अलिबाबा. तर ह्यांनी ह्या डोमो कंपनीसोबत राहून त्यांनी तो बनवलेला आहे. ठीक आहे, तर पहिल्याचं जे आहे ते काय यायला पाहिजे, एकच यायला पाहिजे. आता हे बेनेव्हॉलंट जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, आताच बघितलं आपण की औषध निर्मिती कंपन्यांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. इथे बघा की रेमडेसिवीर, ठीक आहे, इथे आलेलं आहे बघा की हे इन सिलिको मेडिसिन SRI आणि हे बेनेव्हॉलंट AI या कंपनीनेही डीप लर्निंगचा माध्यमातून करून कोविडसाठी ही औषधं तयार केलेली आहेत. तर इथे सरळ सरळ त्याचा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळं बेनेव्हॉलंटचं जे आहे ते काय आहे, तर डीप लर्निंगचा वापर करून त्यांनी औषध निर्मितीसाठी प्रयत्न केलेले आहेत. सिमिलरली आपण आता बघा पहिल्याचं 1 आणि दुसऱ्याचं 3 जर आपण बघितलं, पहिल्याचं 1 आणि दुसऱ्याचं 3 आपल्याला कुठं दिसतं ऑप्शन, तर ऑप्शन 3 मध्ये दिसतं. तर 9चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. 10 बघा, योग्य विधानांची निवड करा. ॲडमनंतर यू या बॉटची निर्मिती झाली. तर ॲडमनंतर यू या बॉटची निर्मिती झाली. तर बॉट बद्दल जे उतार्यामध्ये आलेलं आहे ते एकाच ठिकाणी बॉटचा उल्लेख आलेला आहे, तर चॅट बॉटचा आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमनंतर यू बॉटचा निर्मिती झाली असं आपल्याला कुठंही मेन्शन नाही. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. सेकंड बघा, कोरोना व्हायरसमुळे निमोनिया होतो.
कोरोना व्हायरसमुळे निमोनिया होतो हे आपल्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये आलेल्या काही विधानाहून लक्षात येतं. काय विधानं आहे शेवटच्या पॅराग्राफमध्ये बघा. शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डेमो अकादमीच्या मदतीने कोरोना व्हायरस निमोनिया शोधून काढण्यासाठी हे टूल आणलं. या टूलला रिपोर्ट तपासून निदान करायला फक्त 20 सेकंद लागतात. यात फुफ्फुसाला संसर्ग किती झाला, त्याने किती नुकसान झालं, या सगळ्यांचा अहवाल हे टूल देतं. विशेष म्हणजे हा अल्गोरिदम नॉर्मल न्यूमोनिया आणि कोरोना व्हायरसचा निमोनिया यातील फरक चांगला ओळखतो. इथे बघा, नॉर्मल निमोनिया आणि कोरोना व्हायरसचा निमोनिया यातला ते फरक चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे हे बे विधान जे आहे हे विधान काय की करेक्ट आहे की कोरोना व्हायरसमुळे निमोनिया होतो हे आपल्याला म्हणता येतं. ए चुकीचं आहे, बी करेक्ट आहे. उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 11 ते 15 बघा. क्वेश्चन नंबर 11 ते 15. क्वेश्चन नंबर 11 बघा. पुढील दिलेल्या विधानांमधून बिनचूक विधानांची निवड करा. त्यांनी आता बिनचूक विधानाची आपल्याला निवड विचारली आहे. पहिला आहे, मानवाचा जसा जसा विकास होत गेला तसा तसा मानवी मूल्यांचा अवलंब झालेला दिसतो. आता मानवी विकासाबद्दल किंवा माणसाचा विकास कसा कसा झाला याचा कुठंही दाखला आपल्याला मिळत नाही. आणि मानवी मूल्यांचा अवलंब कसा कसा होत गेला आपण जास्तीत जास्त चार्वाकाच्या उदाहरणावरून किंवा नीतिशास्त्र उदाहरणावरून की वेगवेगळे मूल्यांबद्दल मतमतांतरे होते किंवा नैतिकतेच्या कसोटी होत्या एवढं आपण म्हणू शकतो. पण मानवाचा जसा जसा विकास होत गेला तसं तसा मानवी मूल्यांचा अवलंब झालेला आपल्याला कुठेही दिसत नाही. त्यामुळं विधान ए जे आहे ते विधान ए कसं आहे? चुकीचं आहे. बी बघा, हेतू कृतीच्या एका अंगाचा विचार करते तर उद्दिष्टही दुसऱ्या बाजूचा विचार करते. आता ही सरळ सरळ बघा, शेवटच्या पॅराग्राफची पहिली लाईनच आहे इथे बघा. ठीक आहे, कर्तव्य किंवा हेतू कृतीच्या एका अंगाचा विचार करतात तर उद्दिष्ट ही दुसऱ्या बाजूचा विचार करतात. स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह विधान आहे. त्यामुळे हे सेकंड विधान जे आहे ते करेक्ट आहे. त्यांनी विचारलं बिनचूक तर फक्त ब आहे. 11चं उत्तर 2 यायला पाहिजे. 12 बघा, पुढीलपैकी कोणत्या विधानांना असत्य विधान म्हणता येणार नाही, म्हणजे सत्य विधान सांगायचं आहे. उपयुक्ततावादामध्ये स्वतःच्या सुखाबरोबरच इतरांच्याही सुखाचा विचार केला जातो. एकदम डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे बघा उपयुक्ततावाद कशाला म्हणतात हे डायरेक्ट थर्डमध्ये दिलेलं आहे. स्वतःबरोबरच इतरांच्या सुखाचा विचार करणारा सार्वत्रिक सुखवाद किंवा त्यालाच उपयुक्तवाद म्हणतात. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. सेकंड, कृतींना आपल्याला नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही. आणि लेखक पहिल्याच पॅरेग्राफमध्ये स्पष्ट करतो की कृतींचा विचार करताना कृती आणि नैसर्गिक क्रिया यात फरक करावा लागेल. त्या दोन्ही एक नाही आहेत, कृती आणि नैसर्गिक क्रिया. त्यामुळं कृतींना आपल्याला नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही हे करेक्ट आहे. ठीक आहे. थर्ड बघा, मनुष्याच्या कृतीचा विचार हा विशिष्ट परिस्थितीत आणि संदर्भानुसार केला जातो. मनुष्याच्या कृतीचा विचार हा विशिष्ट परिस्थितीत आणि संदर्भानुसार केला जातो. आता हे पहिल्या उतार्यामध्येच आपल्याला बघा इथं की हेतू, कृती, विशिष्ट उद्देश, प्रेरणा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली. विशिष्ट प्रेरणेने मनुष्य कृती करत असतो. तर हेच विधान इथं म्हणलेलं आहे की मनुष्याच्या कृतीचा विचार हा विशिष्ट परिस्थितीत आणि संदर्भानुसार केला जातो. हेही विधान जे आहे हे करेक्ट आहे की उताराच्या सुरुवातीलाच म्हणते की विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण कृती करत असतो. तर त्या संदर्भातच कृतीचा विचार होत असतो. तर हे तिन्ही विधानं जी आहेत ती सत्य आहेत आणि असत्य म्हणता येणार नाही असं म्हणता येते. तर ह्या तिन्ही विधानांना आपल्याला असत्य म्हणता येणार नाही. तर याचं उत्तर यायला पाहिजे 4. 12चं उत्तर आहे 4. 13 बघा, योग्य विधानांची निवड करा. युक्त अयुक्त, योग्य अयोग्य, चांगले वाईट या नैतिक मूल्याचा विचार हा नीतिशास्त्रात केला जातो. ठीक आहे. आता बघा ठीक आहे, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जेव्हा आपण कृतीची नैतिकता तपासत असतो तेव्हा अर्थात हेतू, उद्दिष्ट, चांगले वाईटपणा पाहत असतो. हेतूच्या अनुषंगाने कृतीची योग्यता ठरवणाऱ्या काही उपपत्ती थेरीज झालेल्या आहेत. तर हे जे पहिलं विधान आहे की युक्त अयुक्त, योग्य अयोग्य, चांगले वाईट या नैतिक मूल्यांचा विचार नीतिशास्त्रात केला जातो. तर हे करेक्ट आहे. ती नीतिशास्त्र वेगळे थेरीज तिथून आल्या असं म्हटलेले, त्यामुळे करेक्ट आहे. नीतिशास्त्र हे जीवनावश्यक शास्त्र आहेच. कारण का तर सुरुवातच पॅसेजची म्हणते काय म्हणते की नीतिशास्त्र हे मानवी कृतीची नैतिकता ठरवतं आणि मानवाच्या कृती जे आहे की कृतीशिवाय राहू शकत नाही आणि त्या कृतीला विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाचं टेस्ट चांगलं किंवा वाईट ह्या गोष्टींसाठी नैतिकता आवश्यकच असते. त्यामुळे त्याला आपल्याला जीवनावश्यक शास्त्र आहे असं म्हणता येतं. त्याच्याशिवाय आपण योग्य अयोग्य ठरवू नाही शकत नीतिशास्त्राशिवाय. त्यामुळे 13चं उत्तर जे आहे ही दोन्ही विधानं करेक्ट आहेत. ठीक आहे. तर 13चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3. 14 बघा, उतार्यावरून निश्चित काय सांगता येईल? 1. तत्त्वज्ञान वृक्षाचे तर्कशास्त्र मूळ आहे. आता मुळात तत्त्वज्ञान वृक्षाबद्दल आपल्याला कुठंही बोलताना दिसत नाही किंवा आपण तो इन्फरन्स नाही काढू शकत. आणि तर्कशास्त्र हे मूळ आहे. अगेन तर्कशास्त्र हेही आपण तिथून कुठूनही इन्फरन्स काढू शकत नाही.
आता जर तत्त्वज्ञान वृक्षाचं तर्कशास्त्र हे मूळ आहे हे इन्फरन्स नाही काढू शकत तर सत्ताशास्त्र हे तत्त्वज्ञान वृक्षाचे खोड आहे हेही काढू शकत नाही. ज्ञानमीमांसा ही फांदी आहे हेही काढता येत नाही. तर त्यामुळे हे तिन्ही विधानं जे आहेत हे आपल्याला निश्चितपणे खोटी आहेत असं सांगता येईल. पण त्यांनी विचारले की निश्चितपणे काय सांगता येईल, तर यापैकी नाही, हे तिन्ही आपल्याला सांगता येत नाही की हे आहे नाही. ठीक आहे, 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15 बघा, बिनचूक विधानाची निवड करा. चार्वकचा उपयुक्ततावाद भारतीय तत्त्वज्ञानात फारसा लोकप्रिय झालेला नाही. आता बघा की उत्तराच्या शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे, उत्तराच्या शेवटी इथे बघा की पाश्चात्य नीतिशास्त्राच्या वरील तिन्ही प्रकारच्या उपपत्ती आढळतात, परंतु भारतीय तत्त्वज्ञानात चार्वकचा सुखवाद हा केवळ स्वतःपुरताच मर्यादित आहे. आता स्वतःपुरता मर्यादित आहे याचा अर्थ काय की त्या चार्वकचा स्वसुखवाद होता. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की ह्यावर दिलेल्या ह्याच्यावरून की चार्वकने जो सांगितलेला सुखवाद होता तो सुखवाद होता. आणि चार्वकचा उपयुक्ततावाद भारतीय तत्त्वज्ञानात फारसा लोकप्रिय झालेला नाही. ठीक आहे, तर मुळात तो स्वसुखवाद होता, तो उपयुक्तवाद नव्हताच. ठीक आहे, त्यामुळे हे पहिलं जे विधान आहे ते विधान काय आहे ते हे चुकीचं आहे. ठीक आहे, बिनचूक विचारले तर पहिलं विधान चुकीचं आहे. सेकंड बघा, उद्दिष्ट हे हेतूमध्ये सामावलेले असते, तसेच उद्दिष्ट हे हेतूपेक्षा जास्त व्यापक असते. आता पहिल्या पॅराग्राफची जर शेवटची लाईन बघितली इथे बघा की उद्दिष्ट हे कृतीसम्मुख असते, कृतीच्या मागे समोर उद्दिष्ट तसेच हेतू. इथे बघा की उद्दिष्ट हे हेतूपेक्षा जास्त व्यापक असते, पण प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणलं आहे की उद्दिष्ट हे हेतूमध्ये सामावलेले आहे, उद्दिष्ट हे हेतूपेक्षा जास्त व्यापक. तर आणि पुढे म्हणतं की हेतू हा उद्दिष्टात सामावलेला आहे, पण आपल्याला प्रश्नात काय म्हणले की उद्दिष्ट हे हेतूमध्ये नाही, तर हेतू हा उद्दिष्टामध्ये सामावलेला आहे. तर त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान पण कसं आहे 15चं बी तेही चूक आहे. त्यामुळे 15चं उत्तर काय यायला पाहिजे, दोन्ही विधानं जे आहेत ते चूक आहेत. आणि त्यांनी आपल्याला विचारले काय, बिनचूक विधानाची निवड करा. म्हणजे बिनचूक विधान काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. ठीक आहे, 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता क्वेश्चन नंबर 16 ते 20 बघा. क्वेश्चन नंबर 16 बघा, केसाला विशिष्ट रंग कशामुळे प्राप्त होतो. पहिला ऑप्शन आहे पेशी, मॅलेनिन द्रव्याचे प्रमाण, मॅलेनिनची घनता आणि मॅलेनिनचं वितरण. आता जर पहिला पॅरेग्राफ बघितला आपण आणि पहिल्या पॅरेग्राफच्या काही ओळी जर बघितल्या, इथं बघा की केसाचा रंग त्याच्या पेशीत असलेल्या मॅलेनिन, इथेच दिले, केसाचा रंग त्याच्या पेशीत असलेल्या मॅलेनिन द्रव्यामुळे दिसून येतो. ठीक आहे, त्याशिवाय केसाच्या नलिकेत हवेत बुडबुडे असतात. मॅलेनिन द्रव्याचं प्रमाण, घनता, वितरण यांच्याबरोबरच हवेच्या बुडबुड्याचे अस्तित्व या सगळ्यांमुळे केसाला विशिष्ट रंग प्राप्त होतो. इथं विचारलेलं आहे की केसाला विशिष्ट रंग कशामुळे होतं, तर पेशीमुळं नाही होत, मॅलेनिनचं प्रमाण, त्याची घनता आणि त्याचं वितरण हे आहे. म्हणजे काय की BCD सरळ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. 16चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3. 17 बघा, तुमचे केस काळेभोर दिसतात याचा अर्थ काय. तुमच्यामध्ये काळ्या रंगाचे 2 जनुक असायला हवेत. आता सरळ उत्तर डायरेक्ट मेन्शन बघा, तुमचे केस काळे असतील, तुमच्यामध्ये काळ्या रंगाचे 2 जनुके आहेत, किंवा निदान एक तरी काळ्या रंगाचा आणि दुसरा इतर रंगाचा असला पाहिजे. म्हणजे 2 रंगाचा जनुक आहेत, 2 काळ्या रंगाचे जनुक आहेत का, हे करेक्ट आहे. सेकंड बघा, सेकंड स्टेटमेंट काय आहे, केवळ एकच जनुक आहे आणि तो काळ्या रंगाचा आहे. तर एकच जनुक नाही आहे, तुमचे 2 जनुक असणारच आहेत. ते इथं म्हणते, तिथेच म्हणते पुढे की निदान एक तरी काळा आहे आणि दुसरा जो असलेला तो इतर रंगाचा असला पाहिजे. म्हणजे ते 2 जनुकांबद्दल चर्चा आहे, त्यामुळे बी जे आहे ते बी येणार नाही. तिसरं, केसाच्या पेशीत मॅलेनिनचा दाट थर आहे, ते आपण आत्ताच बघितलं इथं की सरळ इथं आपण आत्ता बघितलं की केसाचा रंग त्याच्या पेशीत असलेल्या मॅलेनिनच्या द्रव्यामुळे दिसून येतो आणि मॅलेनिन जितकं जास्त आहे त्याचा तितका काळा कलर त्याला येतो. ठीक आहे, तर हे आपण इथं ऑलरेडी बघितलेलं आहे. इथं डायरेक्ट मेन्शन आहे बघा, इथे बघा मॅलेनिनचा दाट थर असेल तर केस काळेभोर दिसतात. त्यांनी इथे सरळ हे 17चं C जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं 17चं उत्तर जे यायला पाहिजे ते 17चं उत्तर काय यायला पाहिजे, केवळ A आणि C. तर 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, A आणि C. 18 बघा, केस पांढरे होण्याची कारणे काय आहेत. केसाच्या नलिकेतील मॅलेनिन संपणे, हवामान, आनुवंशिकता आणि तुमच्या वडिलांच्या कुटुंबातील सर्वांचे केस काळे असल्यास. आता हे सगळे जे विधान आहेत ऑब्जेक्टिव्ह आहे. सरळ शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिलेले बघा, इथे दिलेलं आहे की केस पांढरे होण्याची कारणे अनेक असतात. विशेषतः वयोमानाप्रमाणे केसाचा रंग कमी होऊ लागतो. त्याचप्रमाणे अशक्तता, लांब मुदतीचे रोग, हवामान इत्यादी गोष्टीवरही केसाचा पांढरा रंग होणे अवलंबून असते. काही केस जन्मतः पांढरे असतील तर ते अर्थातच आनुवंशिक जनुकामुळे आहेत.
ठीक आहे. तर हेच आपल्याला विचारते, केसाच्या नलिकेत मॅलेनिन संपणं हे दिलेलं आहे, हवामान आहे, अनुवंशिक पण आहे. तुमच्या वडिलांच्या कुटुंबातील सर्वांचे केस काळे असल्यास तर हे काही त्याचं कारण नाही आहे, त्यामुळे फक्त ABC आहे. तर 18चं उत्तर काय यायला पाहिजे? 4. ड वगळून बाकी सर्वचे सर्व विधानं करेक्ट आहेत. 19 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. तुमचे केस कुरळे आहेत याचाच अर्थ तुमच्यामध्ये अतिशय कुरळे केस निर्माण करणारा जनुक हा सर्वात प्रभावी असण्याची शक्यता आहे. अगेन ऑब्जेक्टिव्ह आहे, सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलं आहे बघा. अतिशय कुरळे केस निर्माण करणारा जनुक हा सर्वात प्रभावी असतो. म्हणजे इथे दिलं की केसांचे कुरळे केस, केसांचे हे प्रकार हे अनुवंशिकतेवर अवलंबून असतात. अतिशय कुरळे केस निर्माण करणारा जनुक हा सर्वात प्रभावी असतो. तर पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. केस ह्या एक प्रकारच्या अतिसूक्ष्म नलिकाच आहे. उत्तराची सुरुवातच ह्याने झालेली आहे बघा. म्हणजे त्वचेमध्ये खोचलेले केस म्हणजे अतिसूक्ष्म नलिकाच होत. ठीक आहे. तर त्यामुळे हे विधान जे आहे हेही विधान 19 करेक्ट आहे. हे दोन्ही विधानं जे आहेत ते करेक्ट आहेत. 19चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. 20 बघा, अयोग्य विधानांची निवड करा. केसाच्या पेशीत व त्यांच्या आसपास मॅलेनिनचा थर जर थोडासा कमी दाट असेल तर केस तपकिरी रंगाचे, थर पातळ असेल तर पिंगट रंगाचे होतील. आता याच्याबद्दल बघा की याच्याबद्दल त्यांनी सरळ सरळ उतार्यामध्ये बघा इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे की केसाच्या पेशी जर त्याच्या आसपास काळे भोर आहेत त्यापेक्षा थोडासा कमी दाट थर असेल तर केस तपकिरी रंगाचे, थर पातळ असेल तर पिंगट रंगाचे केस होतील. इथं सरळ सरळ मेन्शन केलेलं. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान करेक्ट आहे. सेकंड बघा की अयोग्य विधान विचारले. पहिलं विधान करेक्ट आहे. सेकंड, निसर्गतः तांबड्या रंगाचे केस असू शकत नाहीत असे नाही, म्हणजेच असू शकतात त्याचा अर्थ असा आहे. तर तेच आपल्याला शोधायचं आहे की निसर्गतः तांबड्या रंगाचे असू शकतात का. आता इथे डायरेक्टच मेन्शन आहे बघा. इथे निसर्गतः तांबड्या रंगाचे केस असू शकतात. म्हणजे हे सेकंड विधान जे आहे त्याला ट्विस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम आहे. त्यामुळे सेकंड C जे आहे तेही करेक्ट आहे. सॉरी, B जे आहे तेही करेक्ट आहे. त्यानंतर बघा C बघा, सोनेरी रंगाचे तुमचे केस आहेत याचा अर्थ तुमच्याजवळ सोनेरी रंगाचे 2 जनुक आहेत. तर हेही विधान करेक्ट आहे की C हे विधान करेक्ट आहे. की ते बघा दुसऱ्या स्टेटमेंटमध्येच दिलेलं आहे. इथे दिलेलं आहे की सोनेरी रंगाचे तुमचे केस आहेत याचा अर्थ तुमच्याजवळ सोनेरी रंगाचे 2 जनुक आहेत. सरळ सरळ मेन्शन आहे. त्यामुळे 20चं उत्तर काय यायला पाहिजे. त्यांनी अयोग्य विचारले तर एकही अयोग्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे इथं उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 21 ते 25 बघूयात आपण. 21 बघा, पुढील दिलेल्या विधानांचा विचार करा व योग्य विधानांची निवड करा. पहिलं, जेव्हा एखादा समाज आर्थिक गुलामगिरीत असतो तेव्हा तो समाज सामाजिक व राजकीय गुलामगिरीत असतो. आता उतार्यामध्ये सरळ सरळ मेन्शन आहे की खरं म्हणजे राजकीय गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी आणि आर्थिक गुलामगिरी असे गुलामगिरी 3 प्रकार नसतातच. आणि राजकीय गुलामगिरी अगर सामाजिक गुलामगिरी ही आर्थिक गुलामगिरीच्या व्यवस्थेचीच 2 रूपे आहेत. म्हणजे आर्थिक गुलामगिरी आहे याचा अर्थ सामाजिक आणि राजकीय गुलामगिरी, कारण ही दोन्ही रूपं जी आहेत ती कोणाची आहेत, आर्थिक गुलामगिरीची. त्यामुळे हे करेक्ट आहे. राजकीय सुधारणावादाचा प्रवाह आपल्या शासनात सहभाग मिळावा या मागणीपासून विचार करू लागतो. आता या उत्तराची सुरुवातच बघा. उत्तराची सुरुवातच त्यांनी अशी केलेली आहे की राजकीय सुधारणावादांचा प्रवाह आपल्या शासनात सहभाग मिळावा या मागणीपासून विचार करू लागतो. सरळ सरळ मेन्शन आहे की राजकीय सुधारणावादाचा प्रवाह आपल्या शासनात सहभाग मिळावा या मागणीपासून होतो. तर त्यामुळे हे जे विधान आहे पहिलं, हे दोन्ही विधानं कसे आहेत, करेक्ट आहेत. त्यामुळे 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22 बघा, इंग्रज राजवटीबाबत उतार्यावरून काय म्हणता येईल. आता उतार्यावरून काय म्हणता येईल. इंग्रज भारताच्या कल्याणासाठी राज्यकर्ते झाले नसले तरी भारताच्या समाज सुधारणेमध्ये मोठं योगदान आहे. तर भारतीय समाज सुधारणेमध्ये मोठं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे हे सरळ सरळ लक्षात येतं की पहिलं विधान हे चूक आहे. इंग्रजांनी आर्थिक गुलामगिरी लादली हे 100% सत्य आहे की आर्थिक गुलामगिरी त्यांनी लादली, त्याच्या विरोधात झगडा होता आणि तोच समाजाला पटवून देणं आवश्यक होतं वगैरे वगैरे. आर्थिक गुलामगिरीचं चित्रण वगैरे करणं आवश्यक होतं असं लेखक आपल्याला उतार्यामध्ये म्हणतो. त्यामुळे आर्थिक गुलामगिरी लादली ही करेक्ट आहे. राज्यकारभारात प्रजाजनांना सहभागी होण्याची संधी दिली गेली. तर राणीचं जे जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये जर प्रशासनामध्ये सहभाग दिला असता तर राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा आपण ठेवली नसती. ठीक आहे. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये ती सहभागी करून घेतलं जाईल असा त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. ठीक आहे. घेतलं होतं असं नाही. तर ते जर असतं तर राजकीय स्वातंत्र्यासाठी आपण झगडा केला नसता की आपला सहभाग व्हावा, प्रशासन आपलं आपण चालवावं. तर हे काय आपण हे केलं नसतं. त्यामुळं 22चं हे उत्तर काय आहे. C काय विधान आहे, चूक आहे. त्यामुळे 22चं उत्तर येतं केवळ B, पर्याय क्रमांक 2. 23 बघा,
योग्य विधानांची निवड करा. इंग्रजपूर्व काळामध्ये कर्जासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांना गिळंकृत करता येत नसत. आता हा शेवटच्या उतारामध्ये सरळ फॅक्ट मेन्शन आहे. कुठं मेन्शन आहे? जो सावकार सावकारी करून शेतकऱ्यांची जमीन बळकावत होता त्यालाही सावकारी संरक्षण देणारा कायदा इंग्रजांचाच होता. इंग्रजांच्या पूर्वीचे जीवन गुलामगिरीचे असेल, दारिद्र्याचेही असेल, ते सरंजाम जमीनदाराच्या जमीनदारीशाहीचेही असेल, पण कर्जासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी पेशवाईत सुद्धा सावकारांना गिळंकृत करता येत नसत. तर त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान करेक्ट आहे की गिळंकृत करता येत नसत. नेक्स्ट विधान बघा की इंग्रजांच्या काळात न्याय मिळत नव्हता. तर इंग्रजांच्या काळात न्याय मिळत नव्हता हे करेक्ट आहे. तिथेच बघा की बंगालमधील जमीनदारी इंग्रजांनी निर्माण केली होती, की सावकारांना पूर्ण मुभा इंग्रजांनी दिलेली होती आणि सर्व नौकर वर्ग ब्राह्मणांनी गच्च भरलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय दुरापस्त झालेला होता. आधुनिक शिक्षण घेतलेल्या नोकऱ्यांनी लेखी व्यवहार. तर याचा अर्थ काय की आपल्याला म्हणता येतं की ब्रिटिशांच्या काळामध्ये न्याय मिळत नव्हता. ही दोन्ही विधानं जी आहेत 23ची करेक्ट आहेत. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. ठीक आहे, सॉरी, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 23. क्वेश्चन नंबर 24 बघा. उतार्यावरून काय म्हणता येणार नाही? राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी निर्माण करणारे सामाजिक गुलामगिरीचा नाश करण्यासाठी येत नसतात. आता आपल्याला ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की जोपर्यंत आर्थिक गुलामगिरी असते तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट होत नसते, असं उतारावर स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी निर्माण करणारे सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी येत नसतात हे आपल्याला निश्चित म्हणता येतं. कारण त्यांनी उलट सामाजिक गुलामगिरी लादलेली आहे. पॅसेजमध्ये आपल्याला दिसतं, जसं की खोती पद्धत आहे, जमीनदार आहे, शोषण आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या जे क्लास आहेत जे क्रिएट झालेले दिसत हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं की राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी जे आहे हे विधान करेक्ट आहे. सेकंड, एक गुलामगिरी दुसऱ्या गुलामगिरीची संरक्षक होते. आता हे पण करेक्ट आहे की आपण बघितलंच की आर्थिक गुलामगिरी जी आहे ती सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीची संरक्षक होते, किंवा राजकीय गुलामगिरी ही आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीची संरक्षक होते. म्हणजे वरच्या दोन्ही तिन्ही विधानामधला जो आपण एक्सप्लेन केला जो सार आहे आता तोच आहे. म्हणजे याचा अर्थ आणि याचा अर्थ हाच आहे की आर्थिक गुलामगिरी येते तेव्हा समाजाने, म्हणजे आर्थिक गुलामगिरी एक प्रकारे सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीचं संरक्षक म्हणूनच समोर येते. ठीक आहे, तर एक गुलामगिरी दुसऱ्या गुलामगिरीची संरक्षक असते आपल्याला असं म्हणता येतं. आणि आर्थिक गुलामगिरीमुळे अनेक गुलामगिरी निर्माण झाल्या ब्रिटिशांनी केले. हे शेवटच्या पॅराग्राफमध्ये पण आपल्याला आलेलं दिसतं की इंग्रजांच्या पूर्वी जीवन गुलामगिरीचे असेल, आता ही सावकारशाहीच होती आणि इंग्रजांनी शोषण व्यवस्था उभी केली आणि त्यांनी अनेक गुलामगिरीच्या इथे बघा इथं दिलेलंच आहे त्यांनी की सावकारी संरक्षण देणारा कायदा इंग्रजांनी तयार केला आणि गुलामगिरी असेल, दारिद्र्य असेल, त्याच्या खाली आले की या गुलामगिरीने काही नवीन प्रकार इंग्रजांनी या देशात सामाजिक गुलामगिरी निर्माण इंग्रजांनी निर्माण केले. त्याच्यामध्ये खोती ही व्यवस्था त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ब्रिटिशांनी आणखी आर्थिक गुलामगिरीबरोबरच आणखी नवीन प्रकार केले. तर आपल्याला असं म्हणता येतं की हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. म्हणजे बी पण विधान करेक्ट आहे. त्यामुळं आता काय म्हणता येणार नाही असं म्हणता येते, त्यामुळे यापैकी नाही याचं हे उत्तर आहे. आता हाच पॅसेज बघा, हा थोडासा इन्फरन्स बेस आहे. म्हणजे तुम्ही हा जर पॅसेज बघितलं तर हाच एकमेव पॅसेज आहे की जो इन्फरन्स बेस आहे. बाकी सर्व जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे. 25 बघा. बिनचूक विधानांची निवड करा. राजकीय सुधारणेला शासनाचा पाठिंबाची आवश्यकता नसते. आता उतार्यामध्ये सरळ मेन्शन आहे की राजकीय सुधारणेसाठी जनतेचाच पाठिंबा हवा आहे. इथं बघ, राजकीय सुधारणेला जनतेचाच पाठिंबा मिळवावा लागतो. त्यामुळे शासनाचा नसला तरी चालतो, ह्याचा आपण असं म्हणू शकतो की जनतेचाच पाहिजे. त्यामुळे हे विधान जे आहे हे करेक्ट आहे. सेकंड, सामाजिक सुधारणा चालू करण्यासाठी कोणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नसते. आता हे एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे की कोणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नसते. तर नाही, उतार्यामध्ये जे आलेलं आहे ते काय आहे की इथे बघा की शासनाचे संरक्षण आणि समाजातील काही राजांना पाठिंबा इतक्यापुरता समाज सुधारण्याचे काम सुरू होत असते. म्हणजे काही ना काही तुम्हाला पाठिंबा असणं आवश्यक आहे सामाजिक सुधारणा करायच्या असतील तर. त्यामुळे हे ब जे आहे 25 हेही ब जे आहे कोणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नाही, तर हे करेक्ट नाही. कोणाला कोणाचा थोडा तरी पाठिंबा असायला पाहिजे. त्यामुळे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. 25 उत्तरे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 26 ते 30 बघा. योग्य विधानांची निवड करा. पहिलं, भारतात वापरल्या जाणाऱ्या इंधनांपैकी फार मोठा भाग आयात करावा लागतो. आता हा पण पॅसेज बघा टोटल ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे हा असा पॅसेज होता की इथे तुम्हाला 5 आउट ऑफ 5 किंवा 5 आउट ऑफ 4 तरी मार्क्स इथे मिळायला पाहिजे.
पहिले बघा, भारतात वापरल्या जाणाऱ्या इंधनांपैकी फार मोठा भाग आयात करावा लागतो. आणि इथं जर तुम्ही बघितलं की उतार्यामध्ये जे सरळ सरळ मेन्शन आहे, काय मेन्शन आहे की भारतात वापरल्या जाणाऱ्या जैविक इंधनांपैकी फार मोठा भाग आयात करावा. कशापैकी? जैविक इंधनापैकी, ना की पूर्ण इंधनांपैकी. तिथं विचारलं की भारतातल्या वापरल्या जाणाऱ्या इंधनांपैकी, इतर इंधन नाही तर कुठलं? जैविक इंधनापैकी. त्यामुळं हे विधान जे आहे हे 26 कसं आहे? चुकीचं आहे. 26 बघा, गेल्या 5 वर्षामध्ये पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून तयार होणाऱ्या विजेमध्ये 20% वृद्धी झालेली आहे. आता हे विधान थोडंसं बघा की आता इथं काय ट्विस्ट आहे की पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांनी गेल्या 5 वर्षाच्या काळात एकूण वीज निर्मितीपैकी 20%हून अधिक वीज निर्मिती केलेली आहे. 20% नाही, 20%पेक्षा जास्त केलेली आहे. इक्वल टू नाही आहे तिथं, ठीक आहे. 20%हून जास्त वीज निर्मिती केलेली आहे. पण कशा? टोटल एकूण वीज निर्मिती. आणि इथं विधान आपल्याला काय केलं? गेल्या 5 वर्षामध्ये पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून तयार होणाऱ्या विजेमध्ये, म्हणजे जी काही पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून वीज समजा 100 झालेली असेल आधी असेल तर त्याच्यामध्ये 20% भर पडली, याचा असा अर्थ होतो. पण त्याचा अर्थ तसा नाही आहे की पुनर्नवीकरणीय असेल किंवा इतर ऊर्जा, औष्णिक असेल किंवा इतर ऊर्जा साधने असेल किंवा विद्युत असेल, यांच्यामध्ये जी काही ऊर्जा निर्मिती होती त्याच्यामध्ये जी वाढ झाली त्याच्यात कॉन्ट्रिब्युशन आता 20% कुणाचं? याचं आहे. त्यामुळे हेही विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर 26चं उत्तर काय? योग्य विधान विचारलं तर यापैकी नाही, दोन्हीच्या दोन्ही अयोग्य विधानं आहेत. 27 बघा, भारताच्या वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचे स्थान महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी लेखक कोणकोणते तर्क देतो? याचा अर्थ काय की बाकीचे जे ऊर्जा साधनाबद्दल लेखक बोलतोय त्याच्यामधल्या काही कमतरता असतील किंवा कमजोर बाजू असतील त्या पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्या की सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक तंत्रज्ञान व साधने यांच्यावर आपण आयातीवर अवलंबून आहोत. आणि लेखक उताराच सांगतो की आपण आण्विक विद्युत निर्मितीमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये आपण स्वदेशी तंत्रज्ञान डेव्हलप केलं आहे ना, त्याच्यात आपण आहोत. म्हणजे हे करेक्ट आहे, हे त्यांनी दिलेलं आहे आर्ग्युमेंट पॅसेजमध्ये, ठीक आहे. आपण डायरेक्ट इथं दिलेलं आहे बघा. इथे बघा की सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तंत्रज्ञान, फोटोव्होल्टिक सेल, बॅटरी, वीज साठवण्याची साधने, अशा कित्येक गोष्टी आहेत, गोष्टीवर आपण अवलंबून आहोत. त्यामुळे करेक्ट आहे. कमी कार्बन पदचिन्ह तर ऑलरेडी त्यांनी दिलेलंच आहे की कमीत कमी कार्बन पदचिन्ह निर्माण होणं आवश्यक आहे, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ते पण आहे की औष्णिक विद्युत निर्मिती जी आपली आहे ह्याचा जास्त वाटा आहे, त्यामुळे हे पण दिलेलं आहे. आणि कार्बनच्या वाढामुळे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल आणि आरोग्य ह्याच्याबद्दलही लेखक आपल्याला मेन्शन करताना दिसतो आहे, ठीक आहे. नैसर्गिक पर्याय त्याचबरोबर देखील भारत सध्याचे कार्बन उत्सर्जन देशाच्या पर्यावरणाविषयक आणि आरोग्यविषयक असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं हे पण रिझन आहे, करेक्ट आहे. वायू प्रदूषण आहेच. आपण आता वीज निर्मितीसाठी स्रोतांची उपलब्धता आणि आपल्याला जास्तीत जास्त वीज निर्मिती करणं आवश्यक आहे, हेही आपल्याला बघावं लागेल, ठीक आहे. तर 27चं उत्तर जे आहे ते काय यायला पाहिजे? वरील सर्व, ठीक आहे. त्यांनी सर्वच्या सर्व जी आहेत ती कारणं दिलेली आहेत, ठीक आहे. 28 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी बिनचूक विधानांची निवड करा. भारतात वीज वापर अमेरिकेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आता बघा की भारत आणि अमेरिकेची तुलना त्यांनी दरडोई कार्बन उत्सर्जनामध्ये केलेली आहे, ना की वीज वापरामध्ये केली. की भारताचे सध्याचे कार्बन उत्सर्जन प्रमाण दरडोई 1 ते 1.2 टन इतके आहेत. त्या तुलनेत अमेरिकेतील कार्बन उत्सर्जन दरडोई 20 टन आहे. याच्याच आधारावर आपण वीज किती वापरली जाते हे नाही असू शकत. आता समजा फॉर एक्झाम्पल घ्या की भारतामध्ये कार्बन उत्सर्जन हे ऊर्जा साधना म्हणजे कुठले वापरतो वीजसाठी याच्यावर डिपेंड आहे. की समजा औष्णिकचा जास्त असेल आणि लोकसंख्या कमी असेल तर दरडोई तुमचा कार्बन उत्सर्जन हे जास्त असेल. पण समजा तुमच्या ऊर्जा निर्मितीमध्ये पुनर्नवीकरणीय असेल किंवा आण्विक विद्युत आहे आणि लोकसंख्या तुमची तेवढीच असेल तर याचं कार्बन फुटप्रिंट जी असेल ते कशी असेल? कमी असेल. त्यामुळे याच्यावरून आपण वीज निर्मिती कमी आहे, भारताचा वीज वापर हे आपण निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे हे विधान कसं आहे? 28 चूक आहे. बी बघा, भारत अणुऊर्जा प्रकल्प तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण झाला आहे. हे उत्तरात सरळ सरळ मेन्शन आहे की भारत स्वदेशी झालेला आहे. इथं बघा की दुसरं म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प आता संपूर्ण स्वदेशी झाले आहे. तर त्यामुळं हे जे विधान आहे हे करेक्ट आहे. 28चं दुसरं विधान करेक्ट आहे, पहिलं रॉंग आहे. त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 केवळ ब. 29 बघा, भारतातील पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोताबाबत योग्य विधानाची निवड करा. भारतासाठी महत्त्वाचा आहेच. तो पर्यावरणीय स्नेही आहे, तर तो पण आहे की इथं सरळ सरळ आत्ताच आपण अंडरलाईन केलं. देशांतर्गत पर्यावरणविषयक आणि आरोग्यविषयक उपाययोजना, राष्ट्रीय पातळीवर खर्च, तसेच भारतात जागतिक. आता पुनर्नवीकरणीय ऊर्जा हा भारतासाठी पर्यावरण स्नेही आणि नैसर्गिक
पर्याय आहे असं म्हणता येते. त्यामुळे तो नैसर्गिक पर्याय आहे म्हणजे तो महत्त्वाचा सोर्स आहे आणि नैसर्गिक पर्याय आहे, पर्यावरणस्नेही आहे आणि त्याची विजेची साठवणुकीची समस्या आहे. आता जे आपण समस्या बघितल्या इथं जे अंडरलाईन केले त्याच्यामध्ये मेन्शनच आहे की विजेची साठवणुकीची त्याच्यामध्ये समस्या आहे. ठीक आहे. आणि भारताच्या एकूण वीज निर्मितीत त्याचा 20% वाटा आहे. तर आताच मी सांगितलं की 20% वाटा नाही आहे. त्यांनी सांगितलं की 20%हून अधिक आहे, म्हणजे ते ग्रेटर दॅन इक्वल टू 20% असं नाही. ठीक आहे. तर ते ग्रेटर दॅन 20% आहे. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे की भारताच्या एकूण वीज निर्मिती त्याचा 20% वाटा आहे, नाही 20%पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, ना की 20% आहे. त्यांनी तसं मेन्शनच नाही केलेलं. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. डी म्हणजे बाकी सर्व करेक्ट आहे, डी चुकीचं आहे. तर डी सोडून बाकी सगळे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 30 बघा, लेखकाने पुढीलपैकी कोणत्या ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मिती टाळायला हवी असं म्हटलेलं आहे. तर लेखकाने कुठल्याही सोर्सपासून वीज निर्मिती टाळायला पाहिजे असं आपल्याला कुठेही मेन्शन नाही केलेलं. त्यांनी औष्णिक विद्युत वीज निर्मिती मुळं काय होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे की कार्बन फूटप्रिंटची समस्या आहे वगैरे वगैरे. ते पण आपल्याला जागतिक बंधनं आहेत तर आपल्याला बाकीच्या सोर्समधून वाढवायला पाहिजे वगैरे. कमी करा कुठेही म्हणलेलं नाही आहे. पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये किंवा सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये किंवा अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये अणुऊर्जा हे महत्त्वाची आहे हे त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. पण बाकीचे जे आहेत की टाळायला हवी असं आपल्याला कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळे 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 31 पासून 35 पर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 31 बघा, उत्तरानुसार योग्य पर्याय निवडा. प्राध्यापक मनमोहन शर्मा यांना भारतीय विद्युत अभियांत्रिकीतील आदिपुरुष मानले जाते. आता तुम्ही जर सेकंड उत्तराची पहिली लाईनच आहे बघा की भारतीय रसायन अभियांत्रिकीतील आदिपुरुष प्राध्यापक मनमोहन शर्मा. ठीक आहे, तर हे पहिलं विधान जे आहे हे चूक आहे. सेकंड, प्राध्यापक मनमोहन शर्मा हे CSIRचे महासंचालक होते. तर त्याच उतार्यामध्ये त्यांनी त्याच्या इथं बघा, इथं त्यांनी काय केलेलं आहे की शर्मा यांनी केंद्र सरकारचे CSIRचे महासंचालक, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आणि नियोजन मंडळाचे सचिव म्हणून बोलवले होते, पण त्यांनी रसायन अभियांत्रिकीचे प्राध्यापक राहणेच पसंत केले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते होते का नाही, त्यामुळे हे पण संचालक नव्हते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता वरील उत्तराचे लेखक हे हरी पुलकुट्टा आहेत. तर हे पण वरील उतार्यांचे लेखक कोण आहेत, तर हरी पुलकुट्टा आहे. तर हे पण नाही आहे. ठीक आहे, आता हे काय नाही आहे, तर सरळ सरळ दिले की हरी पुलकुट्ट यांचा उल्लेख, म्हणजे हा लेख लिहिताना ज्यांनी कोणी लेख लिहिला असेल त्यांनी त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख दिला आहे की स्पेस लाईफ मॅटर द कमिंग ऑफ एज ऑफ इंडियन सायन्स. या पुस्तकात अनेक आव्हानं मांडलेली आहेत असं जने उतारा लिहिला त्यांनी लेखकाने याचा संदर्भ दिलेला आहे लेखकाचा. त्यामुळं हे उतारा हा वरील उताराचे लेखक हरी पुलकुट्ट नाही आहेत. हरी पुलकुट्टनी लिहिलेल्या पुस्तकाचा रेफरन्स हा उतारा ज्याने लिहिला आहे त्यांनी आपल्याला याच्यामध्ये दिलेला दिसतो. त्यामुळे हे पण विधान कसं आहे, चुकीचं आहे. मुकेश अंबानी हे शास्त्रज्ञ नाहीत तर उद्योजक आहेत. अगेन मुकेश अंबानीचा इथे एकदाच उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख त्यांचा कसा आलेला आहे मुकेश अंबानीचा, तर तो यांचे शिष्य म्हणून आलेला आहे. इथे बघा की त्यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ माशेलकर, मुकेश अंबानी, जयेशराज जोशी असे विद्यार्थी पुढील काळात आधुनिक भारताच्या पायाभरणीचे शिलेदार ठरले आणि या सर्वांची माहिती या पुस्तकात येते असं तेवढा उल्लेख आहे. तर त्यामुळे हेही विधान जे आहे ते आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे योग्य पर्याय उपलब्ध नाही. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32 बघा, वरील उतार्यात कोणत्या बाबीचा उल्लेख आहे? वैज्ञानिक साक्षरता, वित्तीय साक्षरता, पेटंट साक्षरता. तर याच्यामध्ये जो उल्लेख आलेला आहे की भारतात पेटंट साक्षरता आणली. रघुनाथ माशेलकरांबद्दल जो पॅराग्राफ आहे त्याच्याबद्दल जी रघुनाथ माशेलकरांबद्दल जी माहिती दिली जाते त्या माहितीमध्ये त्यांनी पेटंट साक्षरता वाढावी यासाठी प्रयत्न केल्याचा एवढा उल्लेख आहे. बाकी वैज्ञानिक साक्षरतेबद्दल उतार्यात उल्लेख नाही, वित्तीय साक्षरतेबद्दल नाही, पेटंट साक्षरतेबद्दल नक्की आहे. तर त्यामुळे 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 33 बघा, भारतीय निर्यात एखाद्या विशिष्ट क्षेत्रात 440 कोटीवरून 5000 कोटीवर नेण्याचे नेत्रदीपक कार्य कोणी केले? प्राध्यापक शर्मा, डॉक्टर माशेलकर, मुकेश अंबानी, रामसामी. तर उतार्यामध्ये बघा, इथे बघा, इथे शिकलेले रामसामी यांनी ही संस्था रसतळा जाण्यापासून वाचवले. 440 कोटीची निर्यात त्यांनी 5000 कोटी रुपयावर आणली असा सरळ सरळ उल्लेख आहे. तर हे 440 5000 कोटीवर नेण्याचं काम कोणी केलं, तर रामास्वामींनी केलं. ठीक आहे, रामस्वामी. तर 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अगेन हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. 34 बघा, प्राध्यापक मनमोहन शर्मा विषयी कोणते विधान निश्चितपणे खोटे आहे?
तर निश्चितपणे खोटं आहे की त्यांना प्रशासनापेक्षा अध्यापनात जास्त रुची होती. आता इथं सरळ सरळ आपण आत्ताच बघितलं की त्यांनी CSIRचं महासंचालक म्हणून असेल, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा सचिव म्हणून असेल, UGCचे अध्यक्ष म्हणून असेल, नियोजन मंडळात सचिव आहे, या सगळ्या ठिकाणी बोलवलं पण त्यांनी त्याला नकार दिला आणि ते प्राध्यापक म्हणूनच खुश आहेत. आणि काय म्हणतात, त्यांना प्रशासनापेक्षा अध्यापनात जास्त रुची होती. हे करेक्ट स्टेटमेंट आहे, पण निश्चितपणे खोटं सांगायचं आपल्याला. आणि त्यांना अध्यापनापेक्षा प्रशासनात जास्त रुची होते, हे निश्चितपणे खोटं आहे. हे कंप्लीट कॉन्ट्राडिक्टरी आणि एकमेकांच्या अपोजिटच आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 35 बघा, क्वेश्चन नंबर 35. अयोग्य जोड्या निवडा. प्राध्यापक शर्मा, आपण आत्ताच बघितलं की प्राध्यापक शर्मा जे आहे ते रसायनशास्त्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यानंतर डॉक्टर रघुनाथ माशाळकर, आत्ताच बघितलं पेटंट साक्षर. बघा इथंच उत्तर आहे, पेटंट साक्षरता. म्हणजे ही यायलाच पाहिजे. म्हणजे हा प्रश्न जर तुमचा करेक्ट असेल तर हे येणारच आहे. त्यामुळे हे दोन्ही विधान करेक्ट. डॉक्टर गोविंद स्वरूप काम, आता GMRT दुर्बीण, तर ह्याचा उल्लेख गोविंदरावांचा उल्लेख कुठे आलेला आहे? इथं आले. डॉक्टर गोविंद स्वरूप कान यांनी उभा केलेली GMRT ह्या दुर्बिणीचा प्रकल्प धवन UR हे मेन्शनच आहे. तर त्यामुळे हे जे आहे हे करेक्ट आहे. आता GN रामचंद्रन, भारत सरकारने सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ. आता GM राव तिथंच आहे बघा, इथे बघा. GN रामचंद्रन यांचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून सगळीकडे नकार आला व भारत सरकारकडून त्यांना कोणताही त्यांना सन्मान मिळाला नाही, असं सरळ सरळ उल्लेख आहे. आणि ह्याचं एकदम अपोजिट इथं दिलेलं आहे की भारत सरकारने सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ म्हणून GN रामचंद्रन यांचा उल्लेख आहे. तर ते चुकीचं आहे. त्यामुळे हे ड विधान जे आहे ते येणार नाही. बाकी सगळे जे आहेत ते करेक्ट आहेत. तर केवळ ड कुठं आहे? 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 36 ते 40 बघा. क्वेश्चन नंबर 36 बघा, योग्य विधानांची निवड करा. व्यक्ती हा ताण धक्का कमी करण्यासाठी ज्या प्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करतो त्याला संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. आता बघा, उत्तराच्या सुरुवातीस दिलेलं आहे की अहमला धक्का पोहोचतो म्हणून, म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचल्यासारखे असते, म्हणून व्यक्ती हा ताण धक्का कमी करण्यासाठी अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करतो आणि त्याला संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. आता आपण प्रमुख संरक्षण यंत्रणाची माहिती घेऊयात. आता हे सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे की ही जी प्रत्यक्ष मार्ग नाही तर तो मार्ग कुठला असतो? अप्रत्यक्ष मार्ग असतो. ठीक आहे. आता दमन, भाव, विस्थापन, प्रक्षेपण, उदात्तीकरण इत्यादी हे व्यक्तीवरील ताण कमी करण्याचे प्रत्यक्ष मार्ग आहेत. अगेन ही जी यंत्रणा आहे ही ऑलरेडी सांगितले की ही यंत्रणा, ही सगळीची सगळी यंत्रणा कशी आहे? हे अप्रत्यक्ष मार्ग आहेत, ना की ते प्रत्यक्ष मार्ग आहेत. त्यामुळे हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. त्यामुळे 36चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 37 बघा, सुनील म्हणतो की आज झालेल्या पूर्वपरीक्षेतील इतिहास घटकावरील बहुतांश प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते, म्हणून मी ही पूर्वपरीक्षा पास होणार नाही. सुनीलचे असे वक्तव्य कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? आता याच्यामध्ये बघा की हे प्रक्षेपण जर आपण बघितलं तर या केसमध्ये काय असतं की एक व्यक्ती स्वतःच्या अस्वीकृत भावना ह्या त्याच्या स्वतःच्या नाही आहेत तर तो इतरांच्या आहेत असं तो म्हणतो की तो हेच करत नाही. ठीक आहे, ॲक्सेप्टच करत नाही, त्याला आपण काय म्हणतो? प्रक्षेपण आहे. तर हे उदाहरण काय की आपल्यावर दोष न घेता तर दुसरीकडे देणं, तर त्याला 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 38 बघा, खालील विधाने ए आणि बी अभ्यासा. पहिलं, सोनी एका कंपनीत छोट्या पगारावर काम करते. सोनी म्हणते मी iPhone 13 हा महागडा फोन घेणार नाही कारण iPhone ही परदेशी कंपनी आहे. एका मुलाचा मृत्यू रस्ते अपघातात झाला. अपघात होण्याचे मुख्य कारण रस्त्यावरील खड्डे होते हे निदर्शनास आले. त्याच्या आईला प्रचंड दुःख झाले. तिने रस्ते सुधार चळवळ राबवली व शासनास रस्ते दुरुस्त करण्यास भाग पाडले. आता त्या रस्त्यावर अपघाती मृत्यूचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. तर म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं की हे उदात्तीकरण नावाची जी भावना आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची ऋणात्मक जी चिंता आहे त्याचं धनात्मक मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे हे दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतं की पॉझिटिव्हमध्ये दिसतं की पगार तिला कमी आहे, iPhone हा महागडा आहे आणि ती स्वदेशी खरेदी करते. स्वदेशीचा प्राईड पण त्याच्यामध्ये येईल आणि त्याच्या पैशामध्ये पण बसेल आणि त्याच्या आईचं मृत्यू दुःख होतं आणि त्याच्यामुळे रस्त्यामध्ये बदल झाला. ठीक आहे, मग त्यांनी धनात्मक ह्याच्यामध्ये गेलं. तर हे दोन्हीही एक्झाम्पल्स जे आहेत ते कशाचे आहेत? ते उदात्तीकरणाचे संरक्षण यंत्रणेचे आहेत. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39 वरील उत्तराचा विषय कोणता आहे? सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. काय? मानसशास्त्रासंबंधी आहे, ना की प्राणीशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान आहे. 40 नवऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा राग म्हणून जर एखादी स्त्री तिच्या लहान मुलाला मारहाण करीत असेल तर ही कृती कोणत्या संरक्षण यंत्रणेशी संबंधित आहे? आता दुसऱ्यावर राग काढणे, ठीक आहे, याच्याशी संबंधित आपल्याला संरक्षण यंत्रणा बघायची आहे. तर ते कुठे दिसते आपल्याला? तर
ठीक आहे. आता इथे बघा की रॉबर्टला कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्याने ओरडा दिला. घरी येऊन त्याने क्षुल्लक चुकीसाठी बायकोला ओरडा दिला. भाव विस्थापन म्हणजे एक व्यक्तीचा राग दुसऱ्या दुर्बल व्यक्तीवर किंवा वस्तूवर काढणे. हे सरळ सरळ मेन्शन आहे की भाव विस्थापन ती करते. ठीक आहे. त्याचं 40चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 41 पासून 45 बघा. पहिला क्वेश्चन बघा, अन्ननाशविषयी अयोग्य विधाने ओळखा. तर याच्यामध्ये अयोग्य विधान विचारले की पहिलं आहे अन्ननाश हा रासायनिक बदल आहे, अन्ननाश हा भौतिक बदल आहे, अन्ननाश हा वास, चव, स्पर्श आणि नजरेने ओळखता येऊ शकतो, अन्ननाशात सूक्ष्मजैविक व संवेदनात्मक गुणधर्मात बदल होत नाही. त्याच्यामध्ये बघा की अन्ननाश ही अशी प्रक्रिया आहे तर स्रोत दिले की ज्यामध्ये पदार्थाचे भौतिक, रासायनिक, सूक्ष्मजैविक व संवेदनात्मक गुणधर्म बदलतात व ती मानवास खाण्यास अयोग्य ठरते. अन्ननाश हे अन्नात नकोसे बदल घडून आणते व ते बदल वास, चव, स्पर्श आणि संवेदनात्मक गुणधर्म बदलतात असं आहे. पण या पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं तर संवेदनात्मक गुणधर्म जे बदल होत नाहीत असं म्हणतात. अयोग्य विधान काय आहे? पर्याय क्रमांक 4. आता 42मध्ये बघा, 42मध्ये डाव्या बाजूला काही नावं दिलेली आहेत जे नाशवंत आहेत. त्याचा उल्लेख उतार्यामध्ये आलेला आहे बघा की हे नाशवंत पाण्याचे प्रमाण जास्त, अर्धनाशवंत आणि खराब नाशवंत. ठीक आहे. आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत इथे. आपण या उदाहरणाचा उल्लेख जो आहे तो उल्लेख उतार्यामध्ये दिलेला नाही आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला लॉजिक लावायचं आहे. असं ॲबस्ट्रॅक्ट क्वेश्चन आयोगामध्ये 1-2 राहतात. ठीक आहे. हे उतारामध्ये मेन्शन नाही आहे पण लॉजिक लावून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. नाशवंत पाण्याचे प्रमाण जास्त असलेलं काय आहे? आपल्याला जनरलाइज माहिती आहे की मांस आणि फळे आणि भाज्या. अर्धनाशवंत पाण्याचं प्रमाण मध्यम आहे, असं पीठ आहे, बिस्किटं आहे त्याचं आपल्याला दिसतं. आणि खराब न होणारे जे आहेत तर त्याचं प्रमाण आपल्याला कुठं दिसतं तर कांदे आणि बटाटे याच्यामध्ये दिसतं. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1. आता लक्षात द्या की हा प्रश्न उदाहरणं दिलेली नाही आहेत. ही लॉजिक जसं आयोगामध्ये एकदम जसं लास्ट इयरला पण ग्रॅव्हिटीचे पॅसेज मी तुम्हाला दिसलं की बाहेर थोडंसं घेऊन किंवा सायन्सच्या प्रश्नावर दिसलं की तुम्हाला जनरल नॉलेज घेऊन यायला पाहिजे. असा एकच प्रश्न आहे. तुम्ही याचे मार्क्स स्वतःमध्ये कन्सिडर करूही शकता. जर चुकला असेल तर तुम्हाला कम्फर्ट वाटावं असेल, तुम्हाला नाही चुकलं तर तुम्ही हे कन्सिडरही करू शकता. पण आम्ही तो क्वेश्चन ठेवला आहे मुद्दाम की असा एखादा ॲबस्ट्रॅक्ट क्वेश्चन. 42 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 43 बघा, अन्नातील क जीवनसत्व ऱ्हास कशामुळे किंवा कोणत्या घटकामुळे होतो? तर सरळ इथं दिलं की हवा हा घटक अन्ननाशास कारणीभूत आहे. ऑक्सिडेशन ही एक रासायनिक अभिक्रिया असून त्या पदार्थात होतं आणि ऑक्सिडेशनमध्येच ते क जीवनसत्व ऱ्हास वगैरे पदार्थांना हे होतं. त्याचं काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 3. 43 सदस्य ऑब्जेक्टिव्ह आहे. 44 बघा, अविधान उच्च तापमानास किंवा खोली तापमानास अन्न हे जास्त गतीने खराब होते. आणि सेकंड, या तापमानास जीवाणूंची वाढ, रासायनिक अभिक्रिया, जैवरासायनिक अभिक्रिया, चयापचय. आता पहिलं जे विधान आहे ते करेक्ट आहे. उत्तराचा आपण जर शेवटी बघितला तर शेवटी सरळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे की काय मेन्शन केलं बघा इथं की चयापचय क्रिया विकारे आणि अन्ननाशाची प्रक्रिया ही वेगवान होत असते. पण इथं जे त्यांनी दिलेलं आहे की मंद होत असते. त्यामुळे ब विधानचे आर अयोग्य आहे, तिथंच वर आहे, करेक्ट आहे. आर अयोग्य कुठं दिसतं आपल्याला? सुरक्षित उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 45मध्ये परत अगेन जोड्या लावा आहे. सरळ मेन्शन केलेलं आहे बघा. हवा आपल्याला आत्ताच आपण बघितलं की क जीवनसत्वाचा ऱ्हास करतो. सूक्ष्म जीवजंतू आहे ते जीवाणू आणि ईस्ट आहे. तर हे जर आपण जोड्या लावल्या, ह्या 2 जरी जोड्या लावल्या आपण तरी आपल्याला आन्सर सापडतं. तर आन्सर काय येतं? पर्याय क्रमांक 2 येतं. 45 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता क्वेश्चन नंबर 46 बघा, 46 ते 50. आता हा 46 ते 50मध्ये ठीक आहे ब्रेनच्या एक्सपेरिमेंटवर आणि त्या थेरीजवर क्वेश्चन आहे आणि त्यासंबंधी क्वेश्चन डिझाईन केले जातात. पहिलं बघा, द स्टडी इन द इश्यू ऑफ द जर्नल ऑफ न्यूरोसायन्स स्टेट्स दॅट द मेमरी एन्हान्समेंट स्ट्रॅटेजी कॅन हेल्प ओव्हरकम मेमरी डेफिसिट. तर हे ऑलरेडी पॅसेजमध्ये आपण बघतो की मेमरी एन्हान्समेंट स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला मेमरी डेफिसिटच्या येता येतं. हे सरळ पहिल्या पॅरेग्राफमध्ये मेन्शन केलेलं आहे. सेकंड, द मेमरी डेफिसिट इज ओव्हरकम बाय रिव्हर्सिंग मेमरी. तर रिव्हर्सिंग मेमरी नाही तर सरळ आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिसतं की ती ट्रेनिंगबद्दल बोलतात. ठीक आहे. तर ते आपल्याला कशाबद्दल बोलतात? ठीक आहे, ऑप्टिमायझिंग ट्रेनिंग शेड्यूल्सबद्दल बोलतात, ट्रेनिंगबद्दल बोलतात. तर त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते कसं आहे चुकीचं, पहिलं करेक्ट. 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47 बघा, ॲप्लेशिया कॅलिफोर्निका हॅज नर्व सेल विच कॅन स्टोअर मेमरी लाईक ह्युमन. सेकंड आहे नर्वस सिस्टम सिमिलर टू ह्युमन्स. आता ह्युमन्सचा उल्लेख आपल्याला दिसत नाही आहे की
सिमिलर आहे, तर ते सिमिलर किंवा याच्यासारखंच आहे किंवा नर्वस सिस्टम आहे असं ते म्हणत नाही. तर काय म्हणतात की ह्युमनसारख्या फक्त प्रॉपर्टीज ऑफ नर्व सेल आहे, तो आपल्याला याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे, तो प्रॉपर्टीज ऑफ आहे. तर त्यामुळे हे दोन्ही विधानं कसे आहेत, चुकीचे आहेत. त्यामुळे उत्तर काय, नायदर ए नॉर बी. 48 बघा. What were the effects of priming on the cell culture used by wrong in the experiment? आता पहिलं आहे, इट ॲक्टिवेटेड अ मेमरी प्रोटीन इन द सेल, तर ही नाही. द कंपन्सेटेड फॉर द डॅमेज ड्रग ड्यू टू ड्रग साईड. हा एक्सपेरिमेंटबद्दल त्यांनी विचारलं स्पेसिफिकली काय आहे की रॉंगबद्दल विचारलं, पण हे जर बघितलं तर हे ड्रग संबंधी आहे. तर हे काय आहे, त्या एक्सपेरिमेंटचं ॲप्लिकेशन आहे. तर हा रॉंगचं एक्सपेरिमेंट आहे आणि त्या एक्सपेरिमेंटचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते ड्रग संबंधी आहे. त्यामुळे हे ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे हे येणार नाही. इट फॉर्टिफाईड न्यूरॉन कनेक्शन, तर हे करेक्ट आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये दिसून आलेलं आहे की ते कनेक्शन जे आहेत न्यूरॉन कनेक्शन्स ते फॉर्टिफाईड होत आहेत, तर हे करेक्ट आहे. इट प्रोड्युसर प्लायर इफेक्ट. तर मल्टीप्लायर इफेक्टबद्दल आपल्याला उदाहरण कुठेही बोलताना दिसत नाही, त्यामुळे चौथं ऑप्शन येणार नाही. तर 48 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. 49 बघा. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द पॅसेज? एक कॉन्सेप्ट, एक्सप्लेनेशन, ऑब्झर्वेशन, ॲप्लिकेशन. ऑब्झर्वेशन कॉन्सेप्ट. आता आपण जर बघितलं तर पहिल्यांदा उतार्याच्या पहिल्यामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे, तर कॉन्सेप्ट ऑफ मेमरी रिव्हर्स. त्यांनी रिव्हर्स मेमरीचा कॉन्सेप्ट मेन्शन केलेला आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला रिव्हर्स मेमरी, ठीक आहे, कॉन्सेप्ट रिव्हर्स मेमरी लॉस बाय प्रायमिंग, आणि ते प्रायमिंगचं त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. सेकंड मग त्याचं एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे किंवा ऑब्झर्वेशन केलेलं आहे, आणि हे ड्रगच्या यूजमध्ये नंतर काय केले, ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर 49चं उत्तर काय, पहिल्यांदा कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर एक्सप्लेनेशन त्यांनी केलेलं आहे त्या गोष्टीचं, त्यानंतर ऑब्झर्वेशन आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन आहे. 49चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. 50 बघा. व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ द प्रायमिंग टेक्निक? आता प्रायमिंग टेक्निकसाठी जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स काय असायला पाहिजे? फर्स्ट आहे ड्रग ट्रीटमेंट. तर ड्रग ट्रीटमेंट ही रिक्वायरमेंट नाही आहे, त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांना मॅथमॅटिकल मॉडेलिंग, तर मॅथमॅटिकल मॉडेल्स ह्याचा उल्लेख आलेला आहे की मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत. आणि ट्रेनिंग शेड्यूल, तर हे ट्रेनिंग हीच मेमरी जी आहे ती मेमरी आपण प्राईम टेक्निकचा तो भाग आहे. सगळं ट्रेनिंग शेड्युलिंगबद्दल याच्यावर माहिती तर आलेली आहे. ते ए सोडून बाकी दोन्ही आहेत. 50चं काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 50 बी आणि सी. बघा आपण आता 51 पासून 80पर्यंत बघूयात. आता 51 पासून 75 पर्यंत ॲप्टिट्यूड रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, आणि 76 पासून 80 पर्यंत डिसिजन मेकिंग आहेत. पहिला क्वेश्चन बघूयात की 51 बघा. एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी असून मुलींची व मुलांची संख्या 2:3 या प्रमाणात आहे. कार्तिक समोरून 17व्या स्थानी आहे. जर कार्तिकच्या पुढे 9 मुली असतील तर कार्तिकच्या मागे असणाऱ्या मुलींची व मुलांच्या संख्येचे गुणोत्तर काय आहे? ठीक आहे. आता बघा, एकूण विद्यार्थी किती आहेत त्यांनी सांगितले 60 आहेत, आणि मुलींची आणि मुलांची संख्या यांचं प्रमाण किती आहे, 2:3 आहे. म्हणजे समजा आपण जर मुली आणि मुले, ठीक आहे, असं जर केलं, हे 2:3 आहे. 2:3 म्हणजे काय असायला पाहिजे, इथे 24 मुली असायला पाहिजेत, 36 मुलं असायला पाहिजेत. ठीक आहे, 24 आणि 36 असायला पाहिजे. आता त्यांनी सांगितलं आहे की कार्तिक समोरून 17व्या स्थानी आहे. जर कार्तिकच्या पुढे 9 मुली असतील, म्हणजे समजा इथं आपण समजा कार्तिक 17व्या नंबरला आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे जर 9 मुली असतील, जर कार्तिकच्या पुढे 9 मुली असतील तर राहिलेल्या ज्या 7 असतील ते मुलं असतील, राईट. म्हणजे 9 मुली असतील आणि 7 मुले असतील पुढे, राईट. तर त्याच्या पाठीमागे त्यांनी विचारले की त्याच्या मागे असणाऱ्या मुलींची आणि मुलांच्या संख्येचं गुणोत्तर काढा. आता 9 मुली जर समोर असतील तर शिल्लक किती राहिल्या, 15 मुली राहिल्या ज्या पाठीमागे असतील, आणि मुलं समोर जर 7 असतील तर शिल्लक राहिलेले जे किती असतील, 6 आणि 2 म्हणजे 28. ठीक आहे. तर पाठीमागे मुली संख्या किती असेल, 15, आणि मुलांची संख्या किती असेल, 28. तर रेशो काय यायला पाहिजे, 15:28. त्यांनी तोच रेशो विचारला आहे. तर 51चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. बघा क्वेश्चन नंबर 52 बघा. 3 विद्यार्थी शौर्य, रुहानी, सीरत हे एका रांगेत उभे आहेत. शौर्य आणि रुहानी यांच्या दरम्यान 6 विद्यार्थी आहेत, तर रुहानी आणि सीरत दरम्यान 9 विद्यार्थी आहेत. जर सीरतच्या पुढे 3 विद्यार्थी
व शौर्याच्या मागे 21 विद्यार्थी असतील तर दिलेल्या रांगेतील विद्यार्थ्यांची किमान संख्या किती असू शकते. आता किमान संख्या त्यांनी विचारलेलं आहे. समजा आपण मांडूयात, ठीक आहे. समजा इथं आपण इथे समजा आपला शौर्य इथं उभा केला आपण, त्याला रुहानी समजा इथे आहे आणि समजा पुढे त्यांनी सांगितलं की सीरत आहे, ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शौर्य आणि रुहानी यांच्या दरम्यान किती लोक आहेत, तर ती 6 लोक आहेत असं सांगितले. आणि सीरतपासून रुहानी हे 9 क्रमांकावर आहे, ठीक आहे. यांच्या दरम्यान 9 जण आहेत, इथे दिलेलेच आहे की 6 विद्यार्थी आणि याच्यात 9 विद्यार्थी आहेत. आणि सीरत पुढे किती आहेत, तर 3 आहेत. आणि शौर्याच्या पाठीमागे सांगितलं आहे की 21 विद्यार्थी आहेत. तर टोटल याच्यामध्ये किमान किती लोक आहेत. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या. हा 21, ह्या 22 आणि हे 3, हे 2 मधले दोघातले असेल 3 आणि 3 दोन्ही 6, 22 अधिक 6 किती होते, तर 28. तर 52चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 53 बघा. 3 अंकी संख्यात्मक कोड शोधण्यासाठी खालील माहिती अभ्यासा. आता याच्यामध्ये बघा की हा जो क्वेश्चन आहे हा कोड आपल्याला फाइंड करायचा. इथे एक 3 अंकी कोड दिलेला आहे आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता हा कोडिंग डिकोडिंग टाईपचाच आहे, ठीक आहे. आपल्याला आतापर्यंत आयोगाने कोडिंग डिकोडिंगच्या संबंधी ऑलरेडी क्वेश्चन्स आपल्याला दिसत आहेत पेपरमध्ये. जास्त तर 2013 पासून ते 2016 पर्यंत आपल्याला या प्रकारचे क्वेश्चन्स दिसत आहेत. त्याच प्रकारचा हा थोडासा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला काही कंडिशन्स दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला एक्झॅक्ट तो 3 अंकी कोड आहे तो आपल्याला फाइंड करायला त्याने विचारलेला आहे. आता एक एक कंडिशन आपण वाचूया. की पहिली कंडिशन आहे की केवळ 1 अंक योग्य असून योग्य ठिकाणी आहे. 1 अंक योग्य आहे परंतु चुकीच्या ठिकाणी आहे. 2 अंक योग्य आहेत परंतु चुकीच्या ठिकाणी आहे. एकही अंक योग्य नाही. आता बघा, आपण जर विधान D1 कन्सिडर केलं, डी, तर एकही अंक योग्य नाही म्हणजे त्या कोडमध्ये जो 3 अंकी कोड आहे त्याच्यामध्ये 7, 1 आणि 8 याच्यापैकी कोणताही अंक नाही आहे. 7, 1 आणि 8 याच्यापैकी कुठलाही अंक नाही आहे कोडमध्ये. ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं असं दिसतंय का, तर असं आपल्याला कुठेही दिसत नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट काय, 1 अंक योग्य आहे परंतु चुकीच्या ठिकाणी आहे. आता इथं बघा की 7, 8, इथं पण 7, 8 आहे म्हणजे 0. म्हणजे आपल्या कोडमध्ये जो काय आहे तो इथे एकच अंक करेक्ट आहे मध्ये कोडमधला. म्हणजे जो आपल्याला हवा आहे त्यातला 1 अंक कुठला आहे हवा असलेला, तो 0 आहे. तो आपल्याला या स्टेटमेंटमधून कळलेला आहे. 7, 8 तर नाहीच आहे, तर आपल्याला 0 मिळाला. आता 0 किती ऑप्शनमध्ये आहे, तर 3 ऑप्शनमध्ये आहे. त्याची प्लेस माहीत नाही एक्झॅक्टली, फक्त आपल्याला ई स्टेटमेंट एवढं कळलं की त्या 3 अंकामध्ये कुठलाही 1 अंक हा 0 असणार आहे. त्यामुळं हा जो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3 हा तर येणारच नाही, कारण याच्यात 0 नाही आहे. त्यामुळे आपण याला एलिमिनेट केलं. आता नेक्स्ट कंडिशन जी आहे ते बघा आता की सीमध्ये ते काय सांगते बघा की 2 अंक योग्य आहेत परंतु चुकीच्या ठिकाणी आहेत. म्हणजे इथं जर 1 अंक आहे परत ते चुकीच्या जागी आहे असं म्हणतंय. म्हणजे 1 अंक कुठला 0 आहे, तो एकक स्थानी असणं हे चुकीचं आहे, म्हणजे एक दशक किंवा शतक आहे. पण सीमध्ये काय सांगतं की 2 अंक योग्य आहेत. आता यातून कळतं एक 0 आहे त्यातला, परंतु चुकीच्या ठिकाणी आहेत. म्हणजे ते 0 जो आहे तो 0 कसा आहे, चुकीच्या ठिकाणी आहे. म्हणजे एकक स्थानी पण नाही आहे ते आणि दशक स्थानी पण नाही आहे. म्हणजे 0 कुठं असायला पाहिजे, तर तो असायला पाहिजे शतक स्थानी असायला पाहिजे. समजा 3 अंकी जर आहे तर आपल्याला एवढं कळलं की 0 जो आहे तो शतक स्थानी असायला पाहिजे. पण पर्याय क्रमांक 4मध्ये बघा तो दशक स्थानी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही आपल्याला काय आहे, एलिमिनेट करता येईल. इमिडिएटली आपल्याला एलिमिनेट करता येईल. आपल्याला उत्तराशी जवळ जाणं अपेक्षित आहे. आता एक तर उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 आहे किंवा पर्याय क्रमांक 2 आहे. आता दोन्हीमध्ये जर तुम्ही बघितलं की 2, 4 आणि 2, 4 आहे दोन्हीमध्ये, म्हणजे यांच्या फक्त प्लेसची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला एवढं तर लक्षात आलं. आता बघा त्यांनी सांगितलेलं आहे की 1 अंक योग्य आहे परंतु तो चुकीच्या ठिकाणी आहे. बी विधान बघा, बी विधान काय म्हणते की 1 अंक आहे योग्य आहे परंतु तो चुकीच्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की उत्तरावरून कळलं की 4 किंवा 2 आहे. आता याच्यात काय आहे, 4 हा योग्यच आहे कारण 4च उत्तर आहे, उत्तरामध्ये पाहिजे. पण त्याचं नेमकं स्थान काय आहे, तर इथं एकक स्थानाला आहे. म्हणजे तो कुठं असायला पाहिजे, एक तर चुकीच्या ठिकाणी आहे म्हणजे एकक नाही आहे, एक तर तो दशक असायला किंवा शतक असायला पाहिजे. पण शतक स्थानावर तर ऑलरेडी 0 आपण फिक्स केलेलं आहे कारण तो कंडिशनमधून आपल्याला आलेलं आहे तो 0. म्हणजे 4 कुठं असायला पाहिजे, ऑब्व्हियसली दशक स्थानाला असायला पाहिजे. आता दशक स्थानाला असायला पाहिजे तर राहिलेला 2 कुठं असायला पाहिजे, एकक स्थानी असायला पाहिजे. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. बघा क्वेश्चन नंबर 54 बघा. गावच्या जत्रेमध्ये खालील तक्त्यामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार 6 नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. याच्यामध्ये बघा की डाव्या बाजूला काही नाटकांची नावं दिलेली आहेत, मध्ये नाटकाचा कालावधी दिलेला आहे, शोच्या
टायमिंग किंवा वेळ दिलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला सर्व नाटके पाहायची इच्छा आहे, त्याचबरोबर 12:30 ते 1:30 या वेळामध्ये तुमचा लंच ब्रेक घेणार आहात, तर खालील नाटकं कोणत्या मार्गाने तुम्हाला पाहता येतील. आता जे नाटक समजा आपण कन्सिडर करूयात की सती सावित्री हे आपण पहिलं नाटक पाहिलं, ते किती वाजता आहे? पहिला शो 9 वाजता आहे, समजा 9ला. त्याचा टायमिंग किती? 1 तास, म्हणजे हे 9 ते 10 आपण बघूयात. ठीक आहे, 9 ते 10 हे आपण नाटक बघितलं. तर 10 वाजता आपल्याला कोणते कोणते 2 नाटक आहेत? एक आहे सुंदरकांड, आपण पाहू शकतो 10 वाजता, आणि दुसरं आणखी 10 वाजता कुठलं आहे? वीर अभिमन्यू आहे. आता वीर अभिमन्यू 1 तासच आहे, ते 10ला आणि 11ला आहे. पण सुंदरकांड जर आपण पाहिलं ते अर्धा तास आहे, पण 10:30चा आपल्याला घोळ होईल. मी काय करतो मग, आपण सेकंडला 10 ते 11 जे आहे ते वीर अभिमन्यू पाहून घेऊयात, म्हणजे तो पण टाईम युटिलाइज झाला. आता हा 11ला झाल्यानंतर, आता 11 नंतर आपल्याला नाटक बघायचं आहे, तर 11 नंतर आपल्याकडे 1.5 तास आहे ब्रेक घेण्यासाठी. तर समजा मी 3 नंबरला सुंदरकांड ठेवतो, म्हणजे 11 ते 11:30 या वेळेपर्यंत आपण तिसऱ्यांदा सुंदरकांड पाहिलं. आता 11:30 वाजता चालू होणारं एखादं नाटक आहे का आपल्याकडे, ज्याचा कालावधी 1 तास आहे? तर आहे. 11:30 वाजता चालू होणारं जे नाटक आहे, जे चौथ्या नंबरला असेल, ते असेल 11:30 ते 12:30, कारण आपल्याला 12:30ला ब्रेक घ्यायचा आहे, लंच ब्रेक. तर हे जोरू का गुलाम असेल 11:30 ते 12:30. आता 12:30 वाजता वगैरे आपल्याला चालू होणारं एखादं नाटक आहे का? ठीक आहे, तर चौथ्या नंबरला. आता 12:30 ते 1:30 हा ब्रेक आहे. ठीक आहे, 12:30 ते 1:30. आता 1:30 वाजता चालू होणारं नाटक कोणतं आहे? इथे बघा की 1:30 वाजता चालू होणारं जे नाटक आहे ते झाशी की राणी आहे. म्हणजे हे आपण 1:30 वाजता ब्रेक आपला संपला, त्यानंतर आपण 1:30 वाजता झाशी की राणी, जे अर्धा तासच आहे, ते आपल्याला 2 वाजेपर्यंत बसता येईल या नाटकाला. आणि जे शेवटचं नाटक आहे, जे 1 तासाचं आहे, ज्याचा शोचा टायमिंगही 2 वाजता आहे, ते म्हणजे रेश्मा आणि शेरा, म्हणजे ते आपण 2 वाजता बघू शकतो. म्हणजे या सिक्वेन्समध्ये आपण नाटक सलग बघू शकतो. तर हा जो पर्याय आपण बघितला की फर्स्ट सती सावित्री 2 ठिकाणी आहे, त्यानंतर वीर अभिमन्यू यायला पाहिजे, त्यानंतर सुंदरकांड यायला पाहिजे. सती सावित्री, वीर अभिमन्यू, त्यानंतर सुंदरकांड. तर असं कुठं दिसतं तिसऱ्या वेळेस सुंदरकांड, तर आणि चौथ्या जोरू का गुलाम यायला पाहिजे. झाशीची राणी प्रथम हे तर येणारच नाही, सती सावित्री शेवटी हे येणार नाही. याच्यापैकी काय यायला पाहिजे मग? पर्याय क्रमांक 3. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 55 बघा. एका घड्याळाचे 1 ते 12 पर्यंतचे अंक संख्या इंग्रजीच्या अक्षरांनी बदललेली आहेत. ही बदलाची सुरुवात सीने सुरू होते, परंतु स्वर आणि तात्काळ पुढील व्यंजनांनी या बदलीमध्ये सहभाग घेतला नाही. शाळेतील वर्ग n वाजून t मिनिटाला सुरू होतात व शेवट तोपर्यंत असतो जेव्हा मिनिट काटा k वर व तास काटा s आणि t दरम्यान असेल, जेथे तो sच्या पुढे थोडासा असेल. या कालावधी दरम्यान 5 एक समान तासिकाचे नियोजन आहे. पहिल्या तासिकेनंतर विद्यार्थ्यांना 7 मिनिटाचा ब्रेक दिला जातो व यापुढील प्रत्येक तासिकेनंतरचा ब्रेक कालावधी 2 मिनिटांनी वाढत जातो. तर तासिकाच्या कार्यकाळाबाबत अचूक पर्यायाची निवड करा. आता बघा, ह्यांनी कंडिशन काय दिली की आपलं जे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये त्यांनी चेंज केलेलं आहे. समजा मी घड्याळ ड्रॉ करतो. ठीक आहे, समजा हे घड्याळ आहे, समजा हा 12 आहे, समजा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. आता याच घड्याळामध्ये त्यांनी काय केलं? चेंज केलेलं आहे. बघा, सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी थोडंसं चेंज केलेलं आहे. अशा हे घड्याळ चेंजचा क्वेश्चन बघा की 2015च्या आसपास 15-16ला त्यांनी के नावाच्या ग्रहावर दिलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अँगल वगैरे विचारला होता. तर इथं जनरल त्यांनी घड्याळाचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की समजा हे आपण आधी घड्याळ ड्रॉ करून घेऊयात. हां, आता त्यांनी सांगितलेलं आहे की इथे बघा की ही बदलाची सुरुवात सीनी चालतात, सी डी. आता ई चालणार नाही का? तर ई स्वर आहे, ई एफ नाही चालणार, एच आय नाही चालणार, आय जे नाही चालणार, इथे के एल एम एन ओ पी नाही चालणार, क्यू आर एस आणि टी. हे आपलं घड्याळ तयार झालेलं आहे. आता ह्या 2 घड्याळाचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. बघा, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की n वाजून t मिनिटाला, म्हणजे एन टीला जे आहे ते झाले. म्हणजे याचा अर्थ काय? मॉर्निंगला सकाळी. एन टीचा अर्थ काय आहे? 8 वाजता लेक्चर चालू झाले. ठीक आहे, 8 वाजता शाळा चालू झाली, 8 वाजता चालू. आता 8 वाजता चालू झाली, संपते कधी? तर त्यांनी संपण्याचा कालावधी दिला बघा, शेवटी तोपर्यंत जेव्हा मिनिट काटा केवर असेल. मिनिट काटा कुठे? इथे आहे, केवर, व तास काटा एसवर असेल. हे तास काटा एसवर आहे, म्हणजे इथे.
तास काटा इथे, मिनिट काटा इथे. म्हणजे कितीला संपायला पाहिजे? तर 11:25 संपायला पाहिजे. 11:25 संपवायला पाहिजे. आता याच्यामध्ये म्हणजे एकूण कालावधी किती झाला? तर 3 तास 25 मिनटं. ठीक आहे, 11:25 म्हणजे 3 तास म्हणजे किती मिनटं झाली? तर 180 अधिक तर 25 मिनटं म्हणजे किती येणार आहे? 205 मिनटं. हा 205 मिनटाचा टोटल टाईम पिरियड असेल. पण त्यांनी सांगितलेलं आहे काय की प्रत्येक तासिकानंतर, पहिल्या तासिकेनंतर 7 मिनटाचा ब्रेक आहे, दुसऱ्या तासिकेनंतर 9 मिनटाचा ब्रेक आहे, पहिल्या तासिकेला 7 आहे, पुन्हा 9 आहे, तिसऱ्या तासिकेनंतर 11 आहे, चौथ्या तासिकेनंतर 13 आहे. जर यांची आपण ॲडिशन केली 5व्या तासिकेनंतर तर सुटलेलंच आहे. तर याची ॲडिशन जर केली काय तर 24 आणि 9 33 आणि हे 40. तर म्हणजे 40 मिनटं जे आहेत ते आपल्याला ब्रेकमध्ये जातील. म्हणजे 205 मधून आपल्याला 40 काय करावं लागतील? मायनस करावं लागतील. म्हणजे किती येईल? 165 मिनिटं जी आहेत ती सगळ्या तासिका चालल्यात. पण त्यांनी आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे की 5 एकसमान तासिकांचे नियोजन आहे, म्हणजे ज्याचा कालावधी समान आहे. तर याला काय करावं लागेल? 165ला आपल्याला फक्त 5ने भागावं लागेल. तर काय येईल? 5 1 5, 5 3 15 आणि 5 3 15. म्हणजे प्रत्येक तासिका जी आहे, जी एक समान आहे, तिचा कार्यकाळ किंवा कालावधी किती असायला पाहिजे? 33 मिनिटाचा असायला पाहिजे. त्यामुळे 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33 मिनिटं 55. बघा क्वेश्चन नंबर 56 बघा. आपण 56 बघूयात. ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी 3 अर्धवर्तुळाकार मार्ग सेमीसर्कल्स आकृतीत दाखवल्याप्रमाणे उपलब्ध आहेत. मार्ग AXB, AYB, AZB अनुक्रमे 1 2 3 म्हणतात. आता त्यांनी सांगितले की AXBला मार्ग क्रमांक 1 म्हटलं गेलेलं आहे, तर मी त्याला मार्ग क्रमांक 1 नाव देतो डायरेक्ट. AYBला त्यांनी सांगितलं की 2 नाव द्यायचं आहे. समजा याला मी 2 नाव दिलं आणि हे Z जे आहे याला मी 3 नाव देतो. ठीक आहे, आणि कारण स्टेटमेंट जे आहेत ॲन्सरमध्ये यानुसार आहेत. आता बघा की मार्ग क्रमांक 2 जो आहे छोटी छोटी सेमी सर्कल्स आहेत. आता ही छोटी छोटी सेमी सर्कल जर बघितली तर समजा मी या छोट्या सेमी सर्कलची जी रेडियस आहे किंवा त्रिज्या आहे त्याला मी R कन्सिडर करतो. आता असे किती म्हणजे ह्या प्रत्येक छोट्या वर्तुळाच्या परिघाची जर मी बेरीज केली तो A पासून B पर्यंत मार्ग क्रमांक सेकंडमध्ये पार केलेलं अंतर मला मिळून जाईल. आता ह्याचं काय येणार आहे बघा, तर एका ह्याचं अर्धवर्तुळाचं जे परिघ आहे त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. ते काय आहे? अर्धवर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे पाय R. आता याची रेडियस किती आहे? R. म्हणजे सेकंड मार्ग जो आहे त्याचं जर आपण केलं तर ते काय आहे? पाय R. म्हणजे एका वर्तुळाचं पाय R येतं. तर असे किती वर्तुळ आहेत? तर 7. त्यांची ॲडिशन म्हणजे काय येणार आहे? 7 पाय R. म्हणजे जो सेकंड मार्ग आहे त्याची लांबी किती आली? 7 पाय R आली. आता आपण फर्स्ट मार्ग बघूयात. ठीक आहे, समजा आता फर्स्ट मार्ग बघितला. आता फर्स्ट मार्गामध्ये काय आहे की ह्या सगळ्या छोट्या वर्तुळाचा जो व्यास आहे किंवा त्याला डायमीटर म्हणतो त्याची ॲडिशन केली तर आपल्याला याचा डायमीटर मिळेल. आता किती सर्कल आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 दोन्ही 14 म्हणजे 14R हा डायमीटर झाला. तर रेडियस किती झाली? त्याच्या निम्मी म्हणजे 7R म्हणजे पाय गुणिले 7R म्हणजे हे पण काय आलं? 7 पाय R. आता बघा 1 आणि 2 समान आलेले. 1 आणि 2 समान आहे. आता इथे बघा की सर्वात लांब मार्ग 1 आहे. तर आपण हे म्हणू शकत नाही कारण दोन्ही समान आहेत, 1 आणि 2. त्यामुळे हे तर उत्तर येणार नाही, त्यामुळे हे कॅन्सल झालं. सर्वात लांब मार्ग 2 आहे. अगेन 1 लांब आहे तर हे पण आपल्याला म्हणता येणार नाही. आता सर्वात लहान मार्ग 3 आहे, याच्याबद्दल आपल्याला 3 कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यामुळे 2 तर ऑप्शन्स इथे एलिमिनेट झालेले आहेत. आता तिसरं बघा, तर तिसऱ्यामध्ये 3 सेमी सर्कल्स आहेत. आता ह्या 3 सेमी सर्कल्सचा जो पेरिमीटर आहे किंवा त्याला आपण परिघ म्हणतो, त्या परिघाची जर बेरीज केली तर आपल्या मार्ग 3ची लेंथ मिळून जाईल. आता याचं जर आपण बघितलं तर याची त्रिज्या किती येते? तर याचा व्यास आहे 3R, त्याच्या डिवायडेड बाय 3. म्हणजे समजा इथपासून इथपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट केलं, मी इथं कॅल्क्युलेट करतो, तिसऱ्या मार्गाची लांबी बरोबर पाय, इथे किती येणार आहे? 3R/2 याची लांबी झाली. आता सिमिलरली याची पण तेवढीच लांबी येणार आहे, ते तेवढंच आहे. म्हणजेच काय? पाय 3R/2. 3R/2. आता या दोघांची जर आपण बेरीज केली, हे मधलं मी आणखी कॅल्क्युलेट नाही केलं, ह्या दोघांची आपण जर बेरीज केली तर लसावी 2 येईल. 3 2 6. 6 म्हणजेच काय? हे 3 पाय R येईल. ठीक आहे, हे 3 पाय R. आता याच्यात ॲड करायची. आता याचं मला सांगा याची त्रिज्या किती येणार आहे? तिथे बघा हे 2R 2R 2R, इथलं R आणि इथलं R म्हणजे 8R झालं. 8R त्याची त्रिज्या काय येणार आहे? 4R येणार आहे. म्हणजेच काय? पाय 4R. 4R म्हणजे 4R. आता ह्यांची जर ॲडिशन केली तर काय यायला पाहिजे? 7
पाय आर. म्हणजे बघा तिन्ही मार्गाची जी लांबी आहे, तिन्ही मार्गाची लांबी एक समान आहे, त्यामुळे सर्वात लहान मार्ग म्हणायचा तर प्रश्नच येत नाही. आता हे म्हणते की मार्ग 3 हा मार्ग 1 आणि 2च्या लांबीच्या सरासरी इतका आहे. मार्ग 3, आता मार्ग 1ची लांबी सरासरी कसे काढतो आपण, तर 7 पाय आर प्लस 7 पाय आर, दोन क्वांटिटी आहेत, आपण दोन्ही डिवाइड करतो, म्हणजेच काय 14 पाय आर अपॉन 2, म्हणजेच किती यायला पाहिजे 7 पाय आर. तर हे मिळतं आपल्याला की मार्ग 3 जी आहे ते मार्ग 3 हा मार्ग 1 आणि मार्ग 2च्या लांबीच्या सरासरी इतका आहे. म्हणजे 56 उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. आता बघा पुढील दिलेली 57 बघा, पुढील दिलेली माहिती काळजीपूर्वक अभ्यासा. आता अगेन ह्याच्यामध्ये काय केले बघा की हा रेग्युलर फॉर्मॅटमधला क्वेश्चन आहे की स्टेटमेंट दिले, त्याचा अर्थ इथं दिलेला आहे आणि त्यांनी फायनल प्रश्न काय विचारला आहे की पीक ही मिकची सून आहे असा दर्शवलेला कुठला पर्याय आहे. पीक ही मिकची सून आहे. आता याच्यामध्ये आपण पर्याय 4 जर आपण बघितला, ठीक आहे, पर्याय 4. आता हे चिक ॲरो पीक याचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ काय होतो की चिक हा पीकचा भाऊ आहे, पीकचा भाऊ आहे. आता याचा अर्थ काय होतो, हे पीक आणि निकचा, पीक आर निक, याचा अर्थ होतो काय की कॅट हा कीटचा पती आहे, म्हणजे निक हा पीकचा पती आहे, निक हा पीकचा पती आहे. आता एवढं तर कळलं की पीक जी आहे ती महिला आहे, ठीक आहे, पीक ही महिला आहे. आता याचा अर्थ काय होतो बघा, पीक आणि विकचा, पीक ट्रायंगल विक, पीक ट्रायंगल विकचा अर्थ काय होतो की विक ही निकची आई आहे, विक ही निकची आई आहे. आता विक इंटू टिक, आता विक इंटू टिक याचा अर्थ काय होतं, तर टिक ही विकची मुलगी आहे, ठीक आहे, आणि टिक इज इक्वल टू मिक. तर याचा काय अर्थ होतो इथे बघा की मिक हा टिकचा वडील आहे. म्हणजेच काय की मिक हा टिकचा जर वडील असेल तर विकचा नवरा असायला पाहिजे, आणि विक ही निकची आई आहे आणि निक हा पिकचा नवरा आहे, तर ऑब्वियसली तर पीक ही मिकची सून आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 58 बघा, एका वर्गामध्ये 6 विद्यार्थ्याच्या रिझनिंग पॉवर्स व लॉजिकल पॉवर्स बाबत पुढील विधाने अभ्यासा. आता ह्याच्यामध्ये बघा की हा पझलचा क्वेश्चन आहे. पझलच्या क्वेश्चनमध्ये काय दिले हे पहिल्यांदा बघा, काय विचारले त्यात योग्य विधानाची निवड त्यांनी विचारलेली आहे. पहिलं स्टेटमेंट सांगतं रुचीकडे पुष्पापेक्षा अधिक लॉजिकल आणि अधिक रिझनिंग पॉवर आहे, परंतु श्रीपेक्षा लॉजिकल आणि रिझनिंग पॉवर कमी आहे. आता समजा मी लॉजिकल पॉवर आणि रिझनिंग पॉवर समजा आपण ह्या दोन्ही बाबतीत इथं बघूयात. तर जो सिक्वेन्स येणार आहे तो कसा येणार आहे, श्री सगळ्यात पुढे येईल, त्यानंतर श्रीनंतर कोण येणार आहे, रुची येईल, आणि त्यानंतर कोण येणार आहे, पुष्पा येईल. सेम इकडे पण सिक्वेन्स तोच राहणार आहे की श्री, रुची आणि पुष्पा. आता त्यांनी बघा की दुसरं विधान आहे की पुष्पा सर्वाधिक लॉजिकल आहे, तर नाही आहे, हे विधान तर रॉंग आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा विधान क्रमांक 4 बघा, ते काय म्हणतं की निचीकडे रिकीपेक्षा कमी रिझनिंग पॉवर आहे, निचीकडे रिकीपेक्षा कमी रिझनिंग पॉवर आहे, परंतु चिक्कीपेक्षा अधिक आहे, ठीक आहे. आता निचीकडे आपण रिझनिंग पॉवरबद्दल बोलतो, निचीकडे कमी आहे कुणापेक्षा, रिकीपेक्षा, परंतु चिकीपेक्षा जास्त आहे, चिकीपेक्षा जास्त आहे, आणि जिच्याकडे श्रीपेक्षा अधिक आहे रिझनिंग पॉवर. तर याचा अर्थ काय आहे की इथे श्रीच्या नंतर काय यायला पाहिजे आधी, तर ही चिकी यायला पाहिजे, चिकीच्या आधी काय यायला पाहिजे, निची यायला पाहिजे, आणि निचीच्या आधी काय यायला पाहिजे, रिकी यायला पाहिजे. आता रिकीकडे हायेस्ट रिझनिंग पॉवर असायला पाहिजे. आता विधान तेच बघा की विधान 2 काय म्हणते बघा, इथंच उत्तर सापडतं. 2 काय म्हणतं की सर्वात कमी लॉजिकल शक्ती असलेल्या विद्यार्थ्याकडे सर्वात जास्त रिझनिंग पॉवर आहे. म्हणजे जो रिकी आहे, रिकीकडे हायेस्ट रिझनिंग पॉवर आहे, याचा अर्थ त्याच्याकडे सगळ्यात कमी लॉजिकल पॉवर असायला पाहिजे. आता सगळ्यात कमी लॉजिकल पॉवर
म्हणजे काय, कोणाकडे, रिकीकडे. तर ते आपल्याला कुठं दिसतं, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं की रिकीकडे सर्वात कमी लॉजिकल पॉवर आहे. जे विधान योग्य आहे. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 59 बघा की दिले, आपण तसं ड्रॉ करूयात की ऋषी पिकनिकला निघाला असून तो घरापासून उत्तरेला, त्यांनी सांगितलेलं आहे की उत्तरेला तो निघाला, 10 किलोमीटर समजा उत्तरेला गेला. त्यानंतर तो डावीकडे 2 किलोमीटर गेला, हे 10 किलोमीटर, हा 2 किलोमीटर. त्यानंतर उजवीकडे तो 5 किलोमीटर गेला आणि परत उजवीकडे वळतो आणि 2 किलोमीटर जातो. ठीक आहे, तर 2 किलोमीटर गेला आणि इच्छित स्थळी पोहोचतो. जर त्याला घरापासून सरळ इच्छित स्थळी पोहोचायचे असते तर त्याला किती प्रवास करावा लागला असता. तर हा इच्छित स्थळ इथं आहे आणि आता तो सरळच गेला असता. ठीक आहे, तर सरळच गेला असतं, त्याला अंतर किती पडलं असतं, तर हे 5 असतं, म्हणजे किती, 15 किलोमीटर पडलं असतं. तर 59चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 60 बघा. अजयकडे एकसारखे असणारे 81 चेंडू असून सर्वांचे वजन समान आहे. अपवाद एक चेंडू असून त्याचे वजन थोडेसे कमी आहे. तुम्हाला वजन काठ्याचा बॅलन्स स्केलचा वापर करून अपवाद असलेला चेंडू शोधायचा असून त्यासाठी किमान किती संधी घ्याव्या लागतील. आता समजा 81 आहेत आणि मी समजा पहिली संधी, याला काय केलं मी, 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. समजा 27 आणि समजा हा 27 आहे. तर 27 जर केलं तर मला काय होईल, सेकंड वेळा कुठल्या तरी एका 27मध्ये आपल्याला दिसेल की ते बॅलन्स नाही होणार, की त्याच्यात तो कमी वजनाचा असेल. परत मी काय केलं ह्याला की 9 कन्वर्ट केलं. ठीक आहे, याला 3 ग्रुपमध्ये केलं. परत मी याची जर आपण तुलना केली तर आपल्याला कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये मिळेल, म्हणजे 9 आपल्याकडे शिल्लक राहतील. त्याला आपण समजा हे 3 कन्वर्ट केलं. तर ह्या 3 जर आपण कन्वर्ट केलं तर परत आपल्याला काय मिळणार आहे की 1 3 कुठेतरी आपल्याला तो सापडेल. 1 3 सापडेल तर मग 3 आहे, म्हणजे काय 1 1 1. त्याच्यामध्ये टोटल जे आहेत, ह्या टोटल तुलना आपण किती करतोय बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, 7 याच्यामध्ये आपल्याला किमान विचारलेलं आहे. ते किमान आपल्याला 7 ह्याच्यामध्ये कळून जाईल की कोणता बॉल जो आहे तो ज्याचं वजन हे कमी असेल. तर ते चेंडू असेल तर तो किती ह्याच्यामध्ये आपल्याला किमान वेळा मोजावं लागेल, तर ते 7 वेळा मोजावं लागेल. ठीक आहे, तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 61 बघा. शहर P वर 40 मिनिटाच्या फरकाने सलग 2 बॉम्ब टाकण्यात आले. एक व्यक्ती P पासून दूर जात असून A ठिकाणी असताना त्याला पहिल्या बॉम्बचा आवाज ऐकू आला आणि B पाशी पोचला त्यावेळेस त्याला दुसरा बॉम्बचा आवाज ऐकू आला. आता 40 मिनिटं आहे, म्हणजे काय की पहिला समजा 40 मिनिटं म्हणजे 1 मिनिटाचा कालावधीमध्ये 1 मिनिटाचा त्याला कालावधी लागला पहिल्या आणि याच्यामध्ये. पण साऊंडचा वेग किती दिलेला आहे, 331 आहे. तर N2 1 मिनिटामध्ये किती सेकंद आहे, मीटर पर सेकंद आहे, तर 60 आहे. तर काय यायला पाहिजे, 331 3110 गुणिले 6 6000 6 1 6 18 18 1 19, तर 19,860 मीटर यायला पाहिजे. उत्तर काय आलं, 19,860 मीटर यायला पाहिजे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 62 बघा की तुम्हाला काही टर्म्स दिलेले आहेत आणि त्याच्यातला तुम्हाला विसंगत पर्याय विचारलेला आहे की विसंगत पर्याय काय आहे. ABCD असे त्यांनी दिलेले आहेत. आता तुम्ही जर ह्याला ऑब्झर्व केलं की समजा आता हे बघा की A आणि D मध्ये तुम्हाला काय दिसतं की सिम्बल सेम आहेत बघा, पण हे Dमध्ये Aलाच रिव्हर्समध्ये मांडलेलं आहे. काय केलेलं आहे, याला रिव्हर्समध्ये मांडलेलं आहे. आणि C आणि तुम्ही E बघा, याच्यामध्ये काय आहे की याचा लास्ट जो आहे तो इथं फर्स्ट आहे, याचा सेकंड लास्ट आहे, इथं सेकंड आहे, याचा थर्ड लास्ट आहे, याचा थर्ड आहे, फोर्थ लास्ट आहे, याचा इथे आहे, हे फिफ्थ आहे, हे इथे आहे. म्हणजे काय केलं, रिव्हर्स केलं. म्हणजे हे ऑड काय आहे तर B आहे. ऑड B कुठे मिळतो आपल्याला, पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळतो. ठीक आहे, 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 63 बघा. नॉकआउट स्पर्धेत 200 संघ सहभागी आहेत जे गट तयार करून एकमेकांविरुद्ध खेळतात. पहिल्या फेरी जिंकलेले 100 संघ असतील, दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येक गटात 50 संघ असतील. अशा पद्धतीने मॅच पुढे खेळत राहतील. जर कुठल्या एखाद्या फेरीत विषम संख्येचा गट तयार झाला तर लॉटरी पद्धतीने एका संघाला बाय देण्यात येईल. स्पर्धेच्या शेवटचा विजेता घोषित होईपर्यंत मॅच सुरू आहेत. स्पर्धेमध्ये एकही सामना ड्रॉ नाही, तर विजेता ठरवण्यासाठी या सामन्यामध्ये बघा 200 टीम आहेत. आता जर 200 टीम आहे तर विजेता एकच असणार आहे, म्हणजे 199 मॅच व्हायला पाहिजे, 199 टीम्स हरायला पाहिजे. आता इथे ड्रॉ एकही नाही आहे, तर त्यामुळे ह्याला सॉल्व पण करायची गरज नाही. 200 संघ आहे, त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 64 बघा. ABC तिघे मित्र एकत्रित एक व्यवसाय सुरू करतात ज्यामध्ये भांडवलाच्या अनुक्रमे 1/2 1/3 1/6 गुंतवणूक आहे. एकूण कालावधी, आता हे बघा त्यांचं भांडवल आहे आणि
त्यांचा जो वेळ आहे, किती वेळासाठी त्यांनी गुंतवलेला आहे, आणि त्यांनी नफ्याचं गुणोत्तर विचारलं. आता भांडवल याचं किती आहे, 1/2 आहे एचं, बी आणि सी. तर याचं किती आहे, 1/3 आहे, आणि याचं 1/6 आहे. कालावधी किती, एकूण कालावधी 1/3 कालावधी एने. याचा कालावधी किती आहे, गुंतवणूक काढून घेतली. एकूण कालावधीचे 1/4 कालावधीमध्ये बीने गुंतवणूक काढून घेतली 1/4, आणि सीने पूर्ण कालावधीसाठी ठेवलेली आहे. तर यांचा नफ्याचं गुणोत्तर काय असेल, तर ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1/6 येईल, इथे 1/12 येईल, आणि इथे 1/6 येईल. तर समजा आपण जर लसावी 12 कन्सिडर केला तर काय येणार आहे, 12 कन्सिडर म्हणजे 2:1:2. ठीक आहे. तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय यायला पाहिजे, 2:1:2. तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 65 बघा, क्वेश्चन नंबर 65. रेल्वेच्या कोणतीही बोगी जोडलेली नसताना त्याचा वेग 45 km/h असतो असे आढळून आले की इंजिनाच्या गतीतील घट ही त्या जोडलेल्या बोगीच्या संख्येच्या वर्गमूळाच्या प्रमाणात असते. 16 बोगी जोडलेल्या असताना रेल्वेची गती 9 km/h असल्यास इंजिनद्वारे नेल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त बोगींची संख्या किती आहे. आता बघा ते प्रमाणात आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की सरळ आपल्याला दिलं की जेव्हा कुठलाच डबा नव्हता तेव्हा किती 45 होते, आणि त्यानंतर जो वेग घटलेला आहे तो किती आहे 9 आहे, आणि समजा आपल्याला केची व्हॅल्यू इज इक्वल टू काय के बोगींची संख्या किती आहे, तर ती बोगींच्या संख्येच्या वर्गमूळाच्या प्रमाणात असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे किती येणार आहे, हे 36 बरोबर के इंटू याचं वर्गमूळ किती 4 येईल, तर 4K. तर के बरोबर काय यायला पाहिजे, के बरोबर 9 यायला पाहिजे. आता केची व्हॅल्यू जर 9 असेल तर आपल्याला त्यांनी विचारलं की जास्तीत जास्त किती बोग्या ती नेऊ शकतात. तर आपल्याला माहिती की 45, केची व्हॅल्यू 9 आहे, √n. तर 9नी जर आपण ह्याला डिवाईड केलं तर 5 येतं, आणि वर्ग केला तर 25. जर 25 बोग्या ज्या आहेत ते नेऊ नाही शकत, 25 बोग्या जर असतील तर ती जागेवर थांबेल. तर जास्तीत जास्त किती बोग्या ती नेऊ शकते, तर ती 25 नाही तर ती 24 बोग्या नेत असली पाहिजे. तर 65चं उत्तर जे आहे ते काय येतं 24. म्हणजे पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे 65. 66 बघा, पुढील दिलेल्या परिच्छेद अभ्यासात संपूर्ण युनायटेड स्टेट्सच्या लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान 73.9 वर्ष आहे, परंतु हवाईमध्ये जन्मलेली मुले सरासरी 77 वर्ष जगतील, आणि लुझियानामध्ये जन्मलेली मुले 71.7 वर्ष जगतील. जर नवविवाहित लुझियानातील दाम्पत्य हवाई येथे स्थलांतर केले तर त्याच्या कुटुंबातील जन्मलेले मुलेही लुझियानात इथे राहत असते तेथे जेवढा काळ जगले असते त्यापेक्षा अधिक काळ जगतील. तर खालीपैकी कोणते विधान वरील निष्कर्षाच्या सर्वाधिक पाठबळ देईल. आता बघा ह्याच्यामध्ये खूप इझी क्वेश्चन आहे की सर्वाधिक पाठबळ त्यांनी विचारलेलं आहे की हवाई येथील लोकसंख्येची घनता वाढत असून त्यामुळे तिथे आयुर्मान घट होण्यास संभव आहे. तर ते वाढलेले तर ठीक आहे, असं हे लोकसंख्येचं घनता वगैरे काही कारण त्यांनी दिलेलं नाही आहे, बाकी काही डिफाईन नाही केलं, फक्त त्यांनी 2 रिजनमधला लाईफ सरासरी आयुर्मान जे आहे तर डिफरन्स दिले. दीर्घ आयुष्यासाठी अनुकूल असलेले असंख्य पर्यावरणीय घटक हवाईमध्ये मुबलक असून लुझियानामध्ये कमी आहेत हे आपल्याला निश्चित म्हणता येतं. ठीक आहे, बाकी असेच आहेत. सोपा प्रश्न होता. 66चं उत्तर आहे, जे आपण निष्कर्षाला सर्वाधिक पाठबळ असं म्हणू शकतो की त्या भागात असं का तिथलं वातावरण चांगलं आहे राहण्यासाठी. ठीक आहे, 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 67 बघा, पुढील माहिती अभ्यासा. एक गाणे प्रसारणाचे सलग 7 स्लॉट आहेत, ज्यामध्ये एक बातमी संदर्भात स्लॉट आहे. GHLOPS हे गाण्याचे स्लॉट आहेत व एक बातमीपत्रचं स्लॉट आहे. प्रत्येक टेप वेगळ्या टाईम स्लॉटसाठी नियुक्त केले आहेत. पुढील माहिती अभ्यासा. एल हा लगेच ओच्या आधी आहे, तर बातमी टेप एल नंतर काही वेळाने वाजायला हवी. जी आणि पी दरम्यान 2 स्लॉट आहेत, तर जर जी दुसऱ्या स्लॉटमध्ये असेल तर तिसऱ्या स्लॉटमध्ये काय असायला पाहिजे. समजा आपण किती आहेत, तर टोटल 7 स्लॉट आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर जी सांगितलं आहे त्यांनी दुसऱ्या स्लॉटमध्ये आहे. ठीक आहे, इथं काय येईल ते त्यांनी सांगितलं आहे. आता वरच्या कंडिशन काय की जी आणि पी दरम्यान 2 स्लॉट आवश्यक आहे. तर पी कुठे यायला पाहिजे, तर इथे यायला पाहिजे, इथे तर नाही आहे. आणि त्याच्यावर सांगितलं की एल हा लगेच ओच्या आधी आहे, तर बातमी टेप टी नंतर बऱ्याच वेळा. आता टी नंतर बऱ्याच वेळाला आहे, तर एल हा लगेच ओच्या आधी, तर इथं तर ओ नाही, इथं तर एल नाही पुट करणार आहे. आणि याच्यानंतर पाहिजे तर तुम्हाला टी कुठे पुट करावं लागेल, तर एल तुम्हाला इथेच पुट करावं लागेल. ठीक आहे, तर आपल्याला 67चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3, तर एल इथेच पुट करायला पाहिजे. 68 बघा, पुढील 4 विधाने दिलेली आहेत व त्यावर आधारित 4 निष्कर्ष काढले आहेत. सर्व विधाने सत्य मानून त्यावर तार्किकदृष्ट्या योग्य निष्कर्षाच्या पर्यायाची निवड करा. आता विधानं आहेत बघा. काही शिल्प घरे आहेत,
समजा वेन डायग्राम काढूयात. समजा हे काही, हे शिल्प आहेत, ही घरे आहेत. त्यानंतर काही घरे ही दरवाजे आहेत, हे दरवाजे. काही दरवाजे मंदिर आहेत, काही दरवाजे हे मंदिर आहेत. आणि एकही मंदिर शांत नाही आहे. ठीक आहे, समजा हे शांत आहे. आणि त्यावर काही निष्कर्ष दिलेले आहेत. आता निष्कर्ष आपण चेक करूयात की काही मंदिर शिल्प आहेत, की काही मंदिर शिल्प आहेत, काही संबंध नाही. स्टेटमेंट रॉंग यायला पाहिजे. काही दरवाजे शिल्प आहेत, अगेन दरवाजाचा शिल्पाचा पण संबंध नाही, रॉंग यायला पाहिजे. काही शिल्प दरवाजे आहेत, तर काही शिल्प दरवाजे आहेत, तर हेही नाही आहे. म्हणजे हे 2 आणि 3 सारखाच अर्थाचं आहे. कोणतेही मंदिर शिल्प नाही आहे, तर कोणतेही मंदिर शिल्प नाही हेही निश्चित नाही म्हणता येत आहे. तसे हे चारहीच आपल्याला नाही आहेत. पण जेव्हा अशा प्रश्नामध्ये लक्षात घ्या की अशा प्रश्नामध्ये किंवा येतं. ठीक आहे, इथे बघा की इथे किंवा आलं आहे, इथे किंवा आहे. ठीक आहे, असे 2 ठिकाणी किंवा आहे, तेव्हा सावध व्हायचं. आधी ते 2 जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स नाहीत याची खात्री करून घ्यायची. आता समजा मी याच्यामध्ये ही कंडिशन, आता जेव्हा किंवा आहे आणि एकाच गोष्टीबद्दल जर बोलत असतील तर त्यावेळेस ते उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. आता 1 आणि 2 विधान बघा. काही मंदिरे शिल्प आहेत, काही दरवाजे शिल्प आहेत, तर ही 2 वेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहे. ठीक आहे, आता हे पण 1 आणि 4 मध्ये बघा, 1 आणि 4 जे निष्कर्ष आहे ते एकाच गोष्टीबद्दल, की काही मंदिर शिल्प आहेत आणि कोणतीही मंदिर शिल्प नाही. आता शिल्प आणि मंदिर याचा संबंध त्यांनी इथं सांगितलेला नाही आहे की एक्झॅक्ट काय आहे, पण त्यांनी फक्त एवढं सांगितलं की काही दरवाजे मंदिर आहेत. त्यामुळं हे मंदिर असंही असू शकतं किंवा मंदिराचं जर आपण काढलं तर ते हे असंही एखादा असू शकतो. त्यामुळे संबंध असूही शकतो, संबंध नसूही शकतो. ह्या 2च केस असतील. एकतर शिल्प आणि मंदिर एकमेकांशी निगडीत असतील किंवा निगडीत नसतील. तर त्यामुळे उत्तर काय येतं 68चं पर्याय क्रमांक 2. 69 बघा. एक नेमबाजीच्या स्पर्धेत अमय, कृष्णा, संथा, ऋषी, कृतिका यांनी भाग घेतला आहे. अमय प्रत्येक 6 सेकंदाने निशाणा साधतो. आता हे अमय बघा, अमय, कृष्णा, संता, ऋषी आणि कृतिका. ठीक आहे, अमय प्रत्येक 6 सेकंदांनी निशाणा साधतो, कृष्णा प्रत्येक 5 सेकंदांनी निशाणा साधतो, संता प्रत्येक 7 सेकंदांनी, ऋषी प्रत्येक 10 सेकंदांनी आणि कृतिका 12 सेकंदांनी निशाणा साधते. सुरुवातीला आता त्यांनी एकत्रित निशाणा साधला असेल, हा निशाणा सोडून इथून पुढे 1 तासामध्ये ते किती वेळा निशाणा साधतील. तर हा सरळ सरळ लसावी. ठीक आहे, LCM बेस्ड क्वेश्चन आहे. तर आता ह्याचा LCM जर काढला आपण, हा सेकंदाचा आहे, तर याचा येतो 420. ठीक आहे, प्रत्येक 420 सेकंदांनी ते निशाणा एकत्र साधतील. आता 420 सेकंदांनी जर आहे तर म्हणजे किती मिनटं झाली, तर 7 मिनिटं. प्रत्येक 7 मिनिटांनी ती एकत्र निशाणा साधतील. तर आता ऑलरेडी त्यांनी एक निशाणा साधलेला आहे. ठीक आहे, तर पुढे किती वेळा असतील की 7व्या मिनिटाला एकदा एकत्र होतील, त्यानंतर 49 आणि त्यानंतर 56व्या मिनिटाला, म्हणजे 7 8 56, म्हणजे ते 1 तासामध्ये किती वेळा निशाणा साधतील एकत्र. जो पहिला आपल्याला कन्सिडर नाही करायचा तर ते 8 वेळा निशाणा साधतील. तर 69चं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 आहे. 70 बघा. पुढील दिलेला परिच्छेद वाचा. आता हे परिच्छेद आहे तर त्याच्यावर त्यांनी काय विचारले बघा, की वरील असा प्रश्न जेव्हा दिलेला आहे तर पहिल्यांदा काय विचारले हे वाचा. वरील परिच्छेदाबाबत पुढीलपैकी कोणता पर्याय सर्वाधिक अचूक निष्कर्ष व्यक्त करतो. आता स्टेटमेंट काय, अलीकडच्या दशकामध्ये समुद्राच्या तापमानामध्ये सतत वाढ होत आहे, ज्यामुळे बऱ्याच सागरी अधिवासाचा नाश झालेला आहे. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सारखा हरित वायू उत्सर्जनामुळे सागर तापमान वृद्धी होत आहे. त्याचबरोबर मागील शतकभरामध्ये मानव आणि मानवाने स्थापन केलेल्या उद्योगामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढले आहे. जरी शास्त्रज्ञांना विश्वास असला की वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे सागराच्या तापमानात वाढ होत आहे, तरी भूगर्भीय पुरावे असे दाखवतात की वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा स्तर आणि सरासरी सागरी तापमान यांच्यामध्ये याआधीही मानवाच्या हस्तक्षेपाविनाही मोठे चढ उतार दिसून आलेले आहेत. आता पहिलं बघा, अलीकडच्या दशकात समुद्र सरासरी तापमान वाढीला मानव आणि त्याने स्थापन केलेले उद्योग जबाबदार नाहीत. आता हे उद्योग जबाबदार नाही असं म्हणताच येत नाही आपल्याला. ठीक आहे, हे तर म्हणजे नाहीच येणार आहे. का तर हे फक्त सांगतात की असं याच्या आधी पण झालेलं होतं, पण त्यांनी ह्याला जे आहे ही भूगर्भीय पुरावे जे आहेत त्यांनी याला काटलेलं नाही आहे, त्यामुळे हे म्हणता येणार नाही. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली तेव्हापासून काही दशके या वाढलेल्या प्रमाणाचे परिणाम समुद्राच्या सरासरी तापमान वाढत होत नाही, हे पण येणार नाही. ठीक आहे, म्हणजे वातावरणातील वाढते कार्बन डायऑक्साईडमुळे
वाढत्या कार्बन डायऑक्साईडमुळे जरी समुद्राच्या सरासरी तापमानात वाढ होऊ शकते हे खरे असले तरी असा कोणताही पुरावा नाही की वाढते सागरी तापमानाला मानवाकडून होत असलेले उत्सर्जन कारणीभूत आहे. तर हा पुरावाच आहे. बघा, हे पहिले 2-4 लाईन जे आहेत त्या 2-4 लाईन एक्सप्लेनच करता आहेत की वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे सागराच्या तापमानात वाढ होत आहे. ठीक आहे, तर हे कोण म्हणतं आहे, जरी शास्त्रज्ञांना विश्वास असला तरी. ठीक आहे, म्हणजे काय की हे शास्त्रज्ञ म्हणतायत की हे तापमानात वाढ होत आहे आणि त्याला काउंटर करण्यासाठी मग भूगर्भातील पुरावे सांगतात की पहिलेही चढउतार दिसून आले. तर चौथं बघा, भूतकाळाचा विचार करता असा पुरावा आहे की नैसर्गिकरित्याही वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व सागरी तापमान यांच्यामध्ये मोठे चढउतार झालेले. तर हे आपल्याला म्हणता येतं की भूगर्भीय पुराव्याच्या आधारे समुद्राच्या वाढत्या तापमानाला कारणीभूत घटकाबाबत आज अनेक शास्त्रज्ञांचा विचार योग्य नाही याबाबत पुरे. तर शास्त्रज्ञांचा विचार योग्य नाही असं नाही आहे की त्यांनी फक्त काय सांगितलं आहे की याच्या आधीही टेम्परेचर जे आहे ते वाढलेलं आहे की मानवाने हस्तक्षेप करण्याच्या आधीही. तर त्यात शास्त्रज्ञाची जी माहिती आहे ते विचार अयोग्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळं 70चं जे उत्तर येतं ते काय यायला पाहिजे, तर चौथं विधान आपल्याला कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, क्वेश्चन नंबर 71 बघा. 5 मुली फिरोजा, गया, हेलन, जिना आणि क्रांती आणि 4 मुले ॲबे, ब्रूस, क्लाइव आणि धीरज प्रत्येक दिवशी 3 बसमधून शाळेला जातात. ॲबे आणि फिरोजा सदैव एकत्र असतात. त्यांनी दिलेली कंडिशन काय बघा की एक ॲबे आणि फिरोजा एकत्र जातात. ठीक आहे, हे त्यांनी दिलेली कंडिशन आहे. सदैव एकत्र जातात. गया आणि हेलन सदैव आहेत. ठीक आहे, म्हणजे गया आणि हेलन हे एकत्र आहेत. जिना आणि क्रांती कधीही एकत्र जात नाही. आता बघा 3 बस आहेत. ठीक आहे, समजा आपण याला नाव दिलं की हे B1 आहे, B2 आहे आणि B3 आहे. ठीक आहे, आपण काय करूयात की समजा ॲबे आणि फिरोजा समजा ह्या एका बसमध्ये आहेत असं कन्सिडर करूयात. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दुसरी कंडिशन, जिना आणि क्रांती एका बसमध्ये नाही आहेत. समजा आपण जिना या बसमध्ये आहे असं कन्सिडर करूयात आणि क्रांती या बसमध्ये आहे असं आपण कन्सिडर करूयात. आणि गया आणि हेलन. ठीक आहे, आता गया आणि हेलन समजा मी या बसमध्ये ठेवतो. ठीक आहे, समजा हे गया आणि समजा हेलन या बसमध्ये आपण ठेवलं, कारण ह्या दोन्ही एका बसमध्ये नाही आहेत. किंवा आपण क्रांतीला इथे ठेवलं ॲबेसोबत आणि क्रांतीला इथून समजा आपण काढून टाकलं. आता आपण बघूयात की कंडिशन समजा काय तयार होतील. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की धीरज सगळ्यात कमी जणांच्या प्रवासासोबत प्रवास करतो. जास्तीत जास्त एका बसमध्ये कोणत्याही बसमध्ये 4पेक्षा मुलांची संख्या ही मुलींपेक्षा जास्त नाही आहे आणि एका बसमध्ये जास्तीत 4 जण प्रवास करतात. तर ब्रूस पुढीलपैकी कोणाशी प्रवास नाही. आता बघा, ॲबे ऑलरेडी आहे, प्रवास करतो आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की किती मुलं आहेत, 4 मुलं आहेत. आता राहिलं कोण, एक राहिला ब्रूस, राहिला क्लाइव आणि धीरज. आता धीरज सगळ्यात कमी लोक जिथून प्रवास करतात ते. समजा आपण जिनासोबत आपण धीरज ठेवला. ठीक आहे, आता जिनासोबत जर आपण धीरज केला तर क्लाइव आणि ब्रूस आहे. आता क्लाइव आणि ब्रूस आहे तर एक तर क्लाइव ब्रूस इथेही असू शकतो आणि तिथेही असू शकतो, पण इथे नाही असू शकतो क्लाइव आणि ब्रूस. का, तर तुम्हाला इथं क्लाइव आणि ब्रूस इथंच ठेवावं लागेल किंवा क्लाइव इथं ठेवू शकता, ब्रूस इथं ठेवू शकता. आता बघा इथे बघा की ॲबे आणि फिरोजा एकासोबतच आहे. मग त्यांनी विचारलेलं आहे की ब्रूस पुढीलपैकी कोणासोबत प्रवास नाही करणार. प्रश्न त्यांनी डायरेक्ट 2 ऑप्शन उडून जातात. जर तो ॲबेसोबत प्रवास नाही करणार आहे ॲबे, तर फिरोजसोबतही नाही करणार आहे. म्हणजे ॲबे आणि फिरोज हे 2 नाही आहेत. आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, एक क्लाइव आणि धीरज. आता बघा ब्रूस कोणासोबत प्रवास नाही करणार आहे. एक तर त्यांनी सांगितलं की धीरज जो आहे सगळ्यात कमी प्रवासी असलेल्या ह्याच्यामध्ये आहे. समजा आपण एका बसमध्ये 2 प्रवासी ठेवले आणि एका 3 आणि एका 4 जर ठेवले. आता समजा क्लाइव इथंही बसू शकतो आणि ब्रूस इथेही बसू शकतो किंवा क्लाइव इथे आणि ब्रूस इथे बसू शकतो. म्हणजे मुलांची संख्या मुलींची संख्या इक्वल होते पण वाढत नाही. त्या दोन्ही कंडिशनमध्ये सॅटिस्फाय होत आहे. त्यामुळे क्लाइव येणार नाही. तर नक्की काय येऊ शकतं, तर धीरज येऊ शकतो. कारण इथं जर एखादा मुलगा आला तर मुलाची संख्या मुलीपेक्षा जास्त होईल. त्यामुळे तो धीरजसोबतच नसणार आहे. 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 72 बघा. 9 धावपटू एक 400 मीटरची रेस शर्यत एका विशिष्ट क्रमाने पूर्ण करतात. हे 9 जणांची नावं दिलेली आहेत आणि त्यांनी विचारलेलं आहे की गिरीशने कितव्या स्थानकावर शर्यत पूर्ण केली. आता बघा की
फर्स्ट स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट आहे की गिरीशने अशोक नंतर पूर्ण करतो. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे, गिरीश अशोक नंतर, समजा हे अशोक आणि गिरीश असं येईल. ठीक आहे, तिथे काय की फानिश अशोकच्या आधी पूर्ण करतो, म्हणजे असा फानिश येईल. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा की दिव्या बेंजामिन ईशानच्या आधी पूर्ण करते, ती इरावतीच्या नंतर, म्हणजे काय येणार आहे, इरावती, दिव्या, आणि दिव्या कोणापेक्षा जास्त आहे तर बेंजामिन आणि ईशांत. ठीक आहे, आता तिसरं स्टेटमेंट काय की इरावती चेतन नंतर लगेच पूर्ण करते, म्हणजेच चेतन इथं असायला पाहिजे, परंतु गिरीशच्या आधी नाही. म्हणजे हे गिरीश नंतरच आहे, म्हणजे गिरीश नंतर कोण असायला पाहिजे, चेतन, मग इरा, हे असं असायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट टाईम हे सेकंड थर्डला गिरीश यायला पाहिजे. म्हणजे गिरीश कितव्या स्थानावर शर्यत पूर्ण करेल तर तिसऱ्या स्थानावर पूर्ण करेल. 72चं उत्तर असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. आता 73 बघा, 5 व्यक्ती एक गोलाकार टेबलाभोवती अशा प्रकारे बसली आहेत की ते सर्व एकमेकांना पाहू शकतील. या 5 जणांपैकी प्रत्येकाने टोपी घातली आहे, ज्याचा रंग ज्याने घातली आहे त्याला माहीत नाही. या सर्वांना माहिती आहे की टोपी एकतर काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची आहे. प्रत्येक रंगाच्या किमान 2 टोप्या आहेत. जर त्यांना एकमेकांशी संवाद साधायची परवानगी नसेल तर त्यांच्यापैकी किती जण त्यांच्या टोपीचा रंग सांगू शकतात. आता बघा, तिथं 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. एक तर टोपी काळी किंवा पांढरी आहे, त्यानंतर प्रत्येक रंगाच्या किमान 2 टोप्या आहेत. आता मी असं कन्सिडर करतो की किमान 2 आहेत, समजा आपण 3 ब्लॅक घेऊयात आणि 2 व्हाईट घेऊयात, म्हणजे किंवा हे उलटं असू शकतं. समजा आता हा ब्लॅकवाला आहे, समजा ह्या ब्लॅकवाला आहे, ह्या ब्लॅकवाल्याच्या डोक्यावर जी टोपी आहे ती काळी आहे, त्याला त्याच्या डोक्यावरची टोपी नाही दिसत आहे, पण त्याला अपोजिटच्या 4 लोकांच्या टोप्या दिसत आहेत. पण त्याला माहिती आहे की कुठल्याही रंगाची किमान 2 टोपी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की याला 100% माहिती आहे की तो एक्झॅक्ट नाही सांगू शकत की नेमकं काय, की याच्यावर ब्लॅक आहे की व्हाईट आहे, कन्फ्युजन आहे. त्यामुळे हा निश्चित नाही सांगू शकत. अगेन याचं पण तेच कन्फ्युजन होणार आहे, त्याला 4 टोप्या दिसणार आहेत की ब्लॅक आहे की व्हाईट आहे हे नाही सांगू शकणार. याचं पण तेच कन्फ्युजन होणार आहे की ह्याला 2 ब्लॅक आणि 2 व्हाईट दिसतील, कारण मिनिमम 2 आहे. त्या डोक्यावर ब्लॅकही असू शकते, व्हाईट. पण त्या व्हाईटवाला बघा, ह्या व्हाईटवाल्याला 3 ब्लॅक दिसणार आहेत आणि एकच व्हाईट, म्हणजे त्याला माहिती आहे की किमान 2 व्हाईट आहेत, म्हणजे 100% त्या डोक्यावर व्हाईट आहे. या व्हाईटवाल्याला पण 3 ब्लॅक आणि 1 व्हाईट आहे, म्हणजे 100% त्याला माहिती आहे की आपल्या डोक्यावर. तर असं त्यांच्यापैकी किती जण त्यांच्या डोक्यावरचे रंग सांगू शकतात, ती लोकं किती आहेत तर 2 आहेत. 73चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. 74 बघा, शाळेत, आता याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं काय आहे की सीचा अनिवार्य विषय काय आहे. आता याच्यात लोकं दिलेले आहेत बघा, हे A, B, C, D, E आणि F हे अशी नावं दिलेली आहेत आणि त्यांचे एक अनिवार्य विषय आणि एक वैकल्पिक विषय त्यांनी दिलेला आहे. अनिवार्य आणि वैकल्पिक. ठीक आहे, आणि त्यांनी विचारलं की सीचा अनिवार्य विषय काय आहे. आता बघा, त्यांनी काय दिलेलं आहे की डीचा इतिहास हा वैकल्पिक विषय आहे. डीचा इथे इतिहास आहे, हा वैकल्पिक विषय आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलं आहे की हा इतर तिघांचा अनिवार्य विषय आहे. ई आणि एफ यांचा विषयापैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. एफचा अनिवार्य विषय हा गणित आहे. म्हणजे समजा अनिवार्य विषय जर गणित असेल आणि वरी सांगितलं ई आणि एफचा एक विषय, तर हा भौतिकशास्त्र असायला पाहिजे. एफचा अनिवार्य विषय गणित आहे. जो सी आणि ईचा वैकल्पिक आहे, तर गणित ईचा, ई आणि एफ यांचा एक विषय भौतिकशास्त्र आहे. तर राहिलेला अनिवार्याचा काय असायला पाहिजे, ई आणि एफचा भौतिकशास्त्र असायला पाहिजे. सी आणि ईचा वैकल्पिक विषय आहे. इंग्रजी, इतिहास व इंग्रजी हे एचे विषय आहेत, पण अनिवार्य आणि वैकल्पिक विषयाच्या बाबतीत ते डीच्या उलट आहेत. आता डीचा इतिहास हा वैकल्पिक आहे, तर तो एचा काय असायला पाहिजे, अनिवार्य असायला पाहिजे इतिहास. आणि इंग्रजी जे असायला पाहिजे ते वैकल्पिक असायला पाहिजे. ठीक आहे, आता डीमध्ये इंग्रजी हे त्याचं अनिवार्य असायला पाहिजे. आता बघा, त्यांनी इथं सांगितलेलं आहे की इतर तिघांचा हिस्ट्री जो हा डीचा जो इतिहास विषय आहे तो इतर तिघांचा अनिवार्य आहे. आता अनिवार्य इतिहास विषय असलेले इथे एकच झाले, बाकी इथे इंग्रजी, भौतिकशास्त्र, गणित, म्हणजे या दोघांचा अनिवार्य विषय काय असायला पाहिजे, हिस्ट्री असायला पाहिजे. म्हणजे सीचा आपल्याला अनिवार्य विषय विचारला आहे, तर 74चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 हिस्ट्री. बघा 75 बघा, ए ते बी पर्यंतच्या सर्वात लहान मार्ग कव्हर करण्यासाठी किती ब्लॉक्स पार करावे लागतील, ज्यामध्ये तिरपे जाणे व 2 अंक असलेल्या ब्लॉकवर जाणे याची परवानगी नाही आहे. आणि आपल्याला ए पासून बी पर्यंत प्रवास करायचा आहे. ठीक आहे,
ते सुडोको टाईप क्वेश्चन आहे. बघा आता ए पासून आपण इथे आलोत 1, 2वर अलाव नाही आहे जाणं, ठीक आहे, म्हणजे खाली यावं लागेल. 3वर आहे, इकडे जाता येत नाही आहे, इकडे जाता येतं पण इकडे 2 आहे, ब्लॉक आहे, मग परत इथे यावं लागेल, परत इकडे यावं लागेल. 3, 2, 1, इथे 2ला खाली जाता येणार नाही, परत इकडे 1ला जावं लागेल, परत 3, 1, 3, 1, हे असा प्रवास आपल्याला करावा लागेल. इथे खाली जाता येत नाही, मग आपल्याला वर जावं लागेल, वर, तिथून इथे यावं लागेल, इथे परत खाली यावं लागेल, खाली, परत इथे साईडला जावं लागेल, परत खाली यावं लागेल, परत लेफ्टला जावं लागेल, परत खाली यावं लागेल आणि परत आपण बीला पोहोचू. म्हणजे ए पासून बीपर्यंत जाण्यासाठी आपण या मार्गाने जाऊ. आणि किती अंक आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, म्हणजे जवळजवळ 37. ठीक आहे. तर सर्वात लहान मार्ग कव्हर करण्यासाठी किती ब्लॉक्स पार करावे लागतील तर 37. त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 76 बघा. आता 76ची केस स्टडी काय की भारतीय समाजामध्ये महिलांप्रती गुन्हे ही एक व्यापक समस्या आहे. दैनंदिन जीवन जगताना महिलांना अनेक विषम परिस्थितीशी संघर्ष करावा लागतो. महिलांप्रती गुन्हा करण्याची सुरुवातच कन्याभ्रूण हत्येपासून होते. त्यांना घरापासून घरगुती हिंसाचारालाही सामोरे जावे लागते. तसेच बाहेरही पुरुषांच्या वाईट मानसिकतेसोबत संघर्ष करावा लागतो. अशाच एके दिवशी तुम्ही एका बसस्टॉपपासून जात असताना तुम्हाला असे दिसले की काही तरुण तिथे उभ्या असलेल्या महिला छेडत आहेत. या प्रकाराला त्या महिलेने विरोध केला तरी ते त्यांचे छेडणे, त्रास देणे बंद करीत नाहीत. अशा छेडछाडीमुळे व आपराधिक घटनांमुळे महिलांना घराबाहेर सुरक्षित वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे. आता इकडे बघा की तुम्ही पोलिसांना फोन कराल व तिथून निघून जाल. गुंडप्रवृत्तीच्या लोकांच्या नादी लागणे योग्य नाही, त्यामुळे तुम्ही तिथून निघून जाईल. फोन करायला पाहिजे, पण ठीक आहे, पोलीस येईपर्यंत जर समजा काही नको त्या गोष्टी घडल्या तर त्यासाठी तुम्ही तिथे हजर असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे नाही. हे पण नाही ना की तुम्ही कुठलीही कृती करणार नाही, ती महिलाच तिच्या होणाऱ्या अन्यायाला जागृत नाही तर तिला मदत करून काही उपयोग होणार नाही, सगळं तुम्ही दुर्लक्ष करून निघून जाल. ठीक आहे. तर ते हे नाना पाटेकरचं ते क्रांतीवीर टाईप ॲटिट्यूड काही कामाचं नाही आहे. ठीक आहे, की तो इथे नाही, त्यामुळे हे पण येणार नाही. तुम्ही तिथे जाल व त्या तरुणांना याबाबत जाब विचाराल, प्रसंगी त्यांच्याशी 2 हातही कराल व त्यांना चांगला चोप द्याल वगैरे. ठीक आहे. तर हे पण संयुक्तिक नाही आहे तितकंसं. तर तुम्ही तात्काळ ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीला कॉल करायला पाहिजे, म्हणजे हस्तक्षेप करायला पाहिजे. पोलिसांना यंत्रणेत सहाय्य घ्यायला पाहिजे. पोलीस येईपर्यंत तिथेच राहायला पाहिजे आणि इतर लोकांबाबतींना किंवा लोकांना लोकमत किंवा लोकांचा दबाव गटित करण्यासाठी आणि तिथं पोचायला पाहिजे. तर सगळ्यात संयुक्तिक उत्तर 76चं जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. तर ह्या जी गोष्टी आहेत येणार नाहीत, तर 76चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. 77 बघा. केस सोपी आहे. ठीक आहे. तुम्ही एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही क्वचितच बाहेर जेवणाला अशातच एक दिवस कुटुंबासह सुट्टीवर असताना दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही हॉटेलला जेवणासाठी गेलात. तुम्ही जेवण करत असताना तुमच्या हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष गेले तेव्हा असं लक्षात आले की तेथे काही बालकामगार काम करीत आहेत. त्यापैकी काही मुले टेबल साफ करीत आहेत तर काही मुले भांडी धुत आहेत. तुम्ही याबाबत मुलांकडे चौकशी केली असता मुलांनी सांगितले की त्यांना त्यांच्या आईवडिलांनी पाठवले आहे. हॉटेल मालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांच्या आईवडिलांनी पाठवले आहेत. मुलांच्या आईवडिलांना जेव्हा विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. मुलांनी काम केल्याशिवाय घरात अन्न शिजत नाही. मुलांनाही जर काम नाही केलं तर कुटुंबातील सर्वांवर उपासमारीची वेळ येईल. व अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल. आता बघा की हे केसचा विचार करताना तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ह्या सोल्युशन पूर्ण प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे. आता पहिलं आहे की जेवण तर तसं हॉटेल तुमचे कार्यक्षेत्र नाही. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर आहात आणि त्याचबरोबर हा प्रश्न केवळ या मुलापुरताच मर्यादित नाही. असे लाखो मुले बालकामगार म्हणून काम करत ते डोळे झाकणार. तर ते एकट्याच्या ॲक्शननी काय होणार. ठीक आहे. हा ॲटिट्यूड इथं सोडून द्यायचा आहे की माझ्या एकट्याच्या करणेने काय होणार. ठीक आहे. हा ॲटिट्यूड सोडून द्यायचा आहे की प्रश्न खूप सारे आहेत, ही रिॲलिटीला धरून आहे, पण जी गोष्ट तुम्हाला सॉर्ट आउट करता येते किंवा सॉल्व करता येते तिथे तुम्ही सॉल्व करायला पाहिजे जे तुमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे. त्यामुळे हे तर येणार नाही. बालकामगार कामावर ठेवणे हा गुन्हा आहे, त्यामुळे तुम्ही तेथील कार्यक्षेत्र अधिकाऱ्याला लिखित तक्रार द्याल व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कराल. ही तर करायलाच पाहिजे, तुम्ही तक्रार देईल. पण एक जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही फक्त कॉमन माणूस की तक्रार देणं आणि हे करणं
ते सफिशियंट आहे. पण जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही हा इश्यू पण ॲड्रेस केला पाहिजे, जो याच्यात इश्यू आहे, जो बेस आहे. त्यामुळे हे उत्तर येईल, पण हे काही तितकंसं परफेक्ट नसणार आहे. त्या सर्व बालकामगाराचे काम करणाऱ्या मुलांची तिथून प्रथम सुटका कराल, तर हे तुम्ही तिथं सुटका करायला पाहिजे. बालकामगार संबंधी काम करणाऱ्या स्थानिक NGOची मदत घ्याल, ज्यामुळे मुलांचे पुनर्वसन आणि सुटका करून त्यांचं पुनर्वसन, त्यांचं एज्युकेशन, त्यांची राहण्याची व्यवस्था, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीमध्ये किंवा सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही करू शकता व संबंधित विभागाच्या अधिकारी यांनाही लिखित स्वरूपात निवेदन द्याल. ठीक आहे, ह्या गोष्टी. तर हे ॲन्सर जास्त संयुक्तिक आहे. ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात असे बाल कामगार काम करत असतात त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई कराल, तसेच त्यांचे पालक, हॉटेल चालक यांच्यावरही कायदेशीर कारवाई कराल. तर हे मुळात तुम्ही त्या जिल्ह्यात नाही आहेत, तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहात, त्यामुळे हे येणार नाही. तुम्ही जास्तीत तिथल्या हायर ऑथॉरिटीजना कन्वे करू शकता. पण इश्यू ॲड्रेस जास्तीत जास्त कुठल्या ऑप्शनने सॉल्व्ह होतो, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 78 बघा, तुमच्या गावात डांबरीकरण झालेला रस्ता व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न केले. या प्रयत्नामुळे तुमच्या गावात डांबरीकरण झालेल्या नवीन रस्ता तयार करण्यात आला. या नवीन रस्त्यावर जेथे जेथे ओढा नाला आहे तेथे पूलही उभा करण्यात आले आहेत. परंतु ते पूल बनवून काही दिवसच झाले आहेत, तरी ते मोडकळीस आल्यासारखे दिसत आहेत. त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामध्ये ते पूल वाहून गेले व अनेक ठिकाणी रस्ताही वाहून गेला. तुम्हाला माहीत आहे की या रस्त्यावर निर्मितीसाठी वापरण्यात आलेले सामान गुणवत्तेचे निकष पूर्ण करणार नव्हते. अशा परिस्थितीत तुमचे नैतिक कर्तव्य काय असेल? ठीक आहे, त्यांनी विचारले तुमचं नैतिक कर्तव्य काय असेल, आणि त्यांनी खाली 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, 3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे की भारतीय समाज मुख्यतः प्रशासनिक कार्यापासून तटस्थ राहतो, ही मानसिकता आहे. शासकीय कामांना तो आपल्या व्यक्तिगत कामाप्रमाणे समजत नाही, हे रिॲलिटी आहे. त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती ही जनतेची संपत्ती असते, यामध्ये जनतेचाच पैसा लागलेला असतो, याचा त्याला विसर पडतो, हेही खरं आहे. भारतीय समाजात सामाजिक उत्तरदायित्वाची अभाव आहे, परिणामी तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल. लक्षात घ्या की हे कर्तव्य दुर्लक्ष करणे तुमचं हे कर्तव्य नाही. ठीक आहे, कर्तव्य जर त्यांनी सांगितलेलं आहे तर तुमची ॲक्शन, आणि ती कशी असायला पाहिजे, ती कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्शन असायला पाहिजे. त्यामुळे हे जे आहे ते येणार नाही. आता तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्शन ज्याच्यामध्ये दिसेल ते उत्तर असायला पाहिजे. एक जागरूक नागरिकाच्या रूपात या कामाची तक्रार संबंधित अधिकाऱ्याला व विभागाला कराल. कामाच्या दर्जाविषयी, गुणवत्तेविषयी निकष पूर्ण करण्यात ते तक्रार एक नागरिक म्हणून करायला पाहिजे व संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराचाही उपयोग कराल. तर हे करालच. भारतीय समाजामध्ये आता एक झालं की त्या रोडच्या बाबतीमध्ये, आणि भारतीय समाजामध्ये सामाजिक उत्तरदायित्वाचा अभाव आहे, परंतु आता सामाजिक कार्याप्रती सामान्य नागरिकांनी संवेदनशील व्हावे लागेल. खरे तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेचा विकास भारतीय समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही सामाजिक उत्तरदायित्व जाणीव वाढावी यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न कराल. तर तुम्ही हे पण करणार आहे, फक्त काय करणार नाही, दुर्लक्ष नाही करणार आहे. तर नैतिक कर्तव्य दुर्लक्ष करणं असू शकत नाही. त्यामुळे ए सोडून आहे, तर ए वगळून यायला पाहिजे. हे नाही येणार, हे नाही येणार आणि हे पण नाही येणार. तर ए वगळून जे आहे ते बाकी यायला पाहिजे. तर 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 79 बघा, हुंडा घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा असला तरी हुंड्यासाठी अजूनही विवाहितांचे जीव पणाला लागले आहेत. हुंड्यासंबंधी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात तुम्ही अशी माहिती वाचली की महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 200 मृत्यू होतात. या पद्धतीचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रूढी परंपरेविरुद्ध जनजागृतीची एक प्रकारची लढाईच आहे. तुम्ही व तुमचे मित्र दोघेही स्पर्धा परीक्षा अभ्यास करीत होतात. दोघेही महिलांचे प्रश्न, हुंडा समस्या आणि इतर सामाजिक समस्या याबाबत तासनतास चर्चा केली आहे. तोही तुमच्या इतकाच या प्रश्नी संवेदनशील आहे आणि त्याचे नुकतेच राज्य लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे व त्याच्या लग्नाचे आमंत्रण तुम्हाला आले आहे. तुम्ही लग्नाबद्दल चर्चा करत असताना तुमच्यासमोर अशी गोष्ट आली की तो लग्नामध्ये हुंडा म्हणून 1 कोटी रुपये घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्राधान्याने काय कराल? ठीक आहे, रिॲलिटीमध्ये तुम्ही काहीच करणार नाही. ठीक आहे, पण केस स्टडी आलेले आहे, ते केस स्टडीमध्ये आपण काय करायला पाहिजे बघूयात. पहिलं आहे की भारतीय समाजामध्ये हुंडा एक सामाजिक समस्याबरोबरच एक सामाजिक प्रतिष्ठा आहे आणि संपत्ती मिळवण्याचे एक साधन आहे. ते हुंडा हा बघितला जातो. ठीक आहे, त्याला प्राईड आणि हे जरी असं दांभिकपणाने जरी नावं दिलेली असते की ते प्रतिष्ठा आहे वगैरे, पण मेन त्यांचं जे पर्पज असतं ते कष्टाविना मिळणारं उत्पन्न. ठीक आहे, म्हणजे कष्टाविना मिळणारं ते उत्पन्न असतं आणि ते घेतलं जातं आणि त्याला ते गोंडस नाव दिलं जातं. ठीक आहे, संपत्ती मिळवण्याचे साधन आहे. हुंड्याला सामाजिक प्रतिष्ठा रूपात बघितलं जाते. हुंडा देणाराही संपन्न घरातील असेल तर त्यामुळे तुम्ही शांत बसाल. ठीक आहे, तर मुळात ही संपन्न घरातला आहे का नाही या गोष्टीशी ही नाही आहे. तर हा हुंडा प्रथा ही वाईट आहे
किंवा समाजाला लागली कीड आहे, तर त्या किडीपैकीच एक आहे. त्यामुळे हे तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. ठीक आहे, तर तुम्ही शांत बसणार नाही, तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. ठीक आहे, की प्राधान्याने विचारलेलं आहे तर तुम्ही शांत नाही बसू शकत. तुम्ही तुमच्या मित्राला समजावाल की तू ज्या मूल्यांशी बांधिलकी ठेवली होती, ठीक आहे, त्याचा आत्मा जागा करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. त्या मूल्यांशी तडजोड करू नको. हुंड्याला प्राथमिकता न देता त्याने पत्नीचे शिक्षण, गुणवत्ता, व्यक्तिमत्व याला प्राधान्य द्यायला पाहिजे. तर ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपल्या मूल्यांचा आपल्याला विसर पडतो आणि अपेक्षा असते की अर्जुनाचं कोणतं श्रीकृष्ण व्हावं, पण तो अर्जुन जागा होतो का नाही त्याच्यावर आहे. त्याला जागा करण्याची पहिली जी ॲक्शन आहे ती त्याला तुम्ही आठवण करून देऊ शकता. त्यामुळे हे येऊ शकतं किंवा हे यायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान केलेली चर्चा ही पुस्तकी होती, परिणामी त्याला वास्तवाची जोड नव्हती. समाजातील काही परंपरा या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी असतात, त्या प्रतिष्ठेला न धक्का लावता त्या वृद्धिंगत होण्यातच समाजाचे हित असते. परिणामी तुम्हाला या मागणीत समर्थन द्याल. तर या कुठल्या ही अशी प्रथा नाही आहे की ज्याने समाज उन्नत होईल, याने समाज पाठीमागच येतो. ठीक आहे, याच्यामुळे अनेक प्रश्न तयार होतात. यांनी समाजामध्ये विषमता आणि अक्षरशः मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनाही या गोष्टीमुळे होतात. त्यामुळे ही काही प्रतिष्ठेची बाब नाही, त्यामुळे हे येणार नाही. कदाचित याला 0 मार्क्स असतील. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्हज असतील डायरेक्ट. हुंडा घेणे आणि देणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. यामुळे तुम्ही याबाबत रितसर पोलीस तक्रार दाखल कराल व मुलींच्या वडिलांना व मुलाला हुंडा घेण्यापासून परावृत्त कराल व दोघांनाही तुरुंगात पाठवाल. ठीक आहे, तर याच्यापेक्षा सगळ्यात संयुक्तिक आणि योग्य आहे, तुम्ही डायरेक्टली इमिडिएटली करू शकता. ती कुठली गोष्ट आहे तर तुम्ही त्या मुलाशी संवाद साधू शकता. तर याचं 79चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, जे बेसिक प्रिमायसिस आहे. तर 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 80 बघा. कोरोनाच्या नवीन उत्परिवर्तित विषाणूमुळे जगभर चिंता पसरली आहे. यातच शासनाने 1-2 दिवसात शाळा सुरू करणार असे जाहीर केले आहे. याबाबत आरोग्य विभागापाठोपाठ शिक्षण विभागानेही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र नवीन ओमिक्रॉनच्या भीतीमुळे प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत संस्थाचालकात संभ्रमात आहेत. ओमिक्रॉन हा अन्य कोरोना विषाणूच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्याचा फैलाव जगभर वेगाने होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करीत जागतिक आरोग्य संघटनेने जगाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. अशातच मुलांचे पालकही मुलांना भीतीमुळे शाळेत पाठवणे उत्सुक नाहीत. तुम्ही जिल्हाधिकारी आहात व जिल्ह्यातील शाळा व्यवस्थित सुरू करण्यासाठी काय काय उपाययोजना कराल. आता बेसिकली बघा की ह्या केसमध्ये WHO त्यांनी सांगितलं ओमिक्रॉन आहे, त्याचे इश्यूज आहेत आणि त्याचं भीती पालकांमध्ये आहे आणि मुलांनी शाळेत येणंही गरजेचं आहे. आता पहिले आहे काय की ज्याच्यामुळे कोविड होतो त्या गोष्टी इथं प्रतिबंध घालणं किंवा टाळणं किंवा त्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. तर शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण ही दोन्ही मात्रा बंधनकारक करा आणि त्यांना शाळा आणि कार्यालयात प्रवेश हे आपण करणार की ज्यांनी 2 डोस घेतलेत त्यांनाच एंट्री दिली जाईल, बाकीच्यांना नाही. विद्यार्थ्यांना नाक व तोंड मुखपट्टीने पूर्णतः झाकलेले पाहिजे, याबाबत शाळा शिक्षक यांना सतत सांगितले जाईल. शाळेतील परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर गर्दीचे कार्यक्रम अथवा एकमेकांशी संपर्क होईल अशा कार्यक्रमाच्या आयोजनावर कडक निर्बंध घातले जाईल की जिथं गर्दी होईल अशा गोष्टी अवॉइड केल्या जाईल. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल, जिथं सोशल डिस्टन्सिंग होणार नाही त्या गोष्टींना काटछाट दिली जाते. त्यामुळे हे पण आपण उपाययोजना करू. शिक्षक, पालक यांच्या बैठका ऑनलाईन घेण्याची व्यवस्था कराल. म्हणजे 1-to-1 जो इंटरफेस आहे किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन जे आहे, संसर्गाची भीती होणार नाही, ऑनलाईन बैठकांसाठी कराल. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध कराल, हे पण कराल. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था कराल. सोशल डिस्टन्सिंगसाठी वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत असा नियम कराल. ठीक आहे, हे जनरल गॅदरिंगसाठी आहे आणि एका क्लासरूममधले आहे. तर हे तिन्ही गोष्टी जे आहेत त्या तुम्ही कराल. म्हणजे 80चं उत्तर जे आहे ते काय येतं, तर हे तिन्ही विधान येतील, म्हणजेच वरील क्रमांक सर्व. 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, थांबूयाचं आपण इथे. थँक्यू.